नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण चौधरी. सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सरचे स्वागत करतो. आपलं काल लेक्चर होऊ शकलं नाही, थोडं टेक्निकल प्रॉब्लेम होता, बरोबर. त्यामुळं आपण 2022च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेतोय. ओके मित्रांनो, आता परीक्षेसाठी काही दिवस आपल्याकडे आहेत, बरोबर. काही दिवस म्हणजे 4 ते 5 महिने म्हणजे 29 जूनला पेपर आहे. तर काही दिवसांमध्ये आपल्याला मराठी अतिशय प्रॉपर पद्धतीने करायचं आहे. तर आपण जे काही सिरीज सुरू केलेली आहे ती सिरीज म्हणजे आयोगाच्या संपूर्ण जे काही क्वेश्चन पेपर आहे ते आपल्याला ॲनालिसिस करून घ्यायचे आहे, बरोबर. आणि जास्तीत जास्त स्कोर आपल्याला वाढवायचा आहे, कारण की आता या सर्व गोष्टींच्या माध्यमातून सर्वात जास्त मार्क आपल्याला कुठून मिळू शकतात, तर आयोगाचा अप्रोच डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला हे संपूर्ण मार्क जास्तीत जास्त त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि मराठी PYQ हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, आता आपला क्वेश्चन पेपर आहे तो म्हणजे 2022चा. ओके, गट ब 2022चा क्वेश्चन पेपर आहे. आता बघा, पुढे जाण्याच्या आधी आपल्या लक्ष मराठी अकॅडमीच्या या ॲप्लिकेशनमध्ये आपली या मुख्य परीक्षेसाठीची बॅच जी काही आहे ती मी तयार केलेली आहे. त्या बॅचमध्ये ती परिपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच असणार आहे. मी काही लेक्चर लाईव्ह घेणार आहे त्याला, ओके, आणि काही तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बघता येणार आहेत. त्या बॅचमध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या नोट्स उपलब्ध असणार आहे. स्पेशल मराठी व्याकरण, की जे व्याकरण परिपूर्ण बदलता जो काही त्या ठिकाणी अप्रोच आहे आयोगाचा, तर त्यावरती आधारित ती नोट्स आहे. ती नोट्स तुम्हाला त्यामध्ये असणार आहे. त्यानंतर शब्दसंग्रहाची स्पेशल नोट्स आहे, ओके, परिपूर्ण आयोगाच्या अप्रोचची, आणि फ्लोचार्ट नोट्स आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी आपण जर त्या ठिकाणी क्लिअर केल्या तर ह्या फक्तच तुम्हाला किती 1499 रुपयामध्ये या सर्व गोष्टी, त्याच्याबरोबरच परिपूर्ण इकडं पुढे जे काही सांगितलेलं आहे मी की 2013 पासून 23 पर्यंत इन्क्लुडेड राज्यसेवा, त्याच्यानंतर संयुक्त गट ब क या सर्व प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाची बॅच तुम्हाला त्याच्यामध्येच मिळणार आहे. ती म्हणजे 1499 रुपयामध्ये. ओके, अशा पद्धतीने हे बदलतं स्वरूप लक्षात घेतात आणि हीच बॅच आहे की तुमचा स्कोर वाढवणारी आहे. समजलं का? म्हणजे मराठीच्या अजिबात त्या ठिकाणी तुम्हाला चिंता नाही. आता आयोग ज्या पद्धतीने बदलते आहे त्या पद्धतीने सर्वच्या सर्व गोष्टी इथे मी क्लिअर करून दिलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टींचा समावेश बॅचमध्ये मी केलेला आहे, बरं का. तुम्ही एकदा बॅचचं लेक्चर बघितल्यानंतरच तुम्हाला अंदाज येणार की सर आपल्याला काय सांगत होते. ओके, आपण जाऊया आता प्रत्यक्ष प्रश्न विश्लेषणाकडे. प्रश्न विश्लेषणाकडे जाण्याच्या आधी 2022चा आयोगाचा अप्रोच कसा राहिला, तर बघा, व्याकरणावरती 2022ला एकूण प्रश्न विचारलेली होती 29. त्यानंतर फक्त व्याकरणावरती प्रश्न होते. शब्दसंग्रहावरती प्रश्न होती किती, तर 16. आणि त्यानंतर उतारांवरती प्रश्न किती विचारली होती, तर ठरल्याप्रमाणे 5. ओके, असं जर या सर्वांचं आपण मोजणी केली तर एकूण 50 प्रश्न आपल्याला विचारलेले होते. त्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर इकडं घटकनिहाय मी वर्गवारी करून दिलेली आहे. वर्ण विचारावरती 3 प्रश्न होती, संधीवरती 2 होते, नामावरती 1 होता, सामान्य रूपावरती 1 प्रश्न होता, विशेषणावरती 3 प्रश्न, त्यानंतर क्रियापदावरती 2, क्रिया विशेषणाव्यावरती 2, त्यानंतर शब्दयोगी अव्ययांवरती 1, केवळ प्रयोगी अव्ययांवरती 1, विभक्तीवरती 1, प्रयोगावरती 2 प्रश्न विचारलेले होते. त्यानंतर वाक्यांचे प्रकार म्हटल्यानंतर त्यावरती 1 प्रश्न होता, वाक्य रूपांतरण 3 प्रश्न होते, वाक्य पृथक्करण 2 प्रश्न, विरामचिन्ह 1, समास 2 प्रश्न विचारलेले होते. हा तुमचा व्याकरणाचा पाठ झाला. इकडे शब्दसंग्रहाकडे जर तुम्ही आलात तर इकडे बघा, वाक्यप्रचार म्हटल्यानंतर 3 प्रश्न, म्हणी 3, समानार्थी शब्द 1, विरुद्धार्थी शब्द 1, शब्दसमूहाबद्दल शब्द 2, तद्भव शब्द 1, परभाषीय शब्द 1, प्रत्यय घटित 1, देशी शब्द 1, जोडाजुळवा 1, त्याच्यानंतर त्या ठिकाणी शुद्ध शब्द 1. हे 2022चं आयोगाचं स्वरूप होतं. ओके, यावरनं तुम्हाला अंदाज येणार आहे. त्यानंतर आपला पहिला प्रश्न आहे बघा, आता जोड्याजुळवावरती माझा सेट जो मी आता विश्लेषित करतो आहे तर तो सेट आहे A 2022चा. ओके, आता बघा इकडं त्या ठिकाणी गणनावाचक आहे, हे गणवाचक झालेलं आहे. आता गणनावाचक आहे, आता गणनावाचक म्हणजे हे विशेषणाचे उपप्रकार आहेत. कोणत्या विशेषणाचे? संख्या विशेषणाचे उपप्रकार आहेत. आता मित्रांनो, गणनावाचक म्हटल्यानंतर गणनावाचकचे 3 उपप्रकार पडतात ना. पहिला कोणता म्हणजे गणनावाचक कुणाचा उपप्रकार आहे? संख्या विशेषणाचा. आता संख्या विशेषणाचे हे उपप्रकार इथे आपल्याला दिलेले आहेत, बरोबर. गणनावाचकचे कोणकोणते पडतात, तर सर्वात पहिला येतो पूर्णांक, दुसरा अपूर्णांक, बरोबर, आणि 3 नंबर येतो साकल्य. हे 3 प्रकार कुणाचे उपप्रकार आहे? ते 3 प्रकार गणनावाचकचे आहे. पूर्णांकमध्ये काय येतं? पूर्ण संख्येचा बोध होतो. अपूर्णांकमध्ये काय येतं? अपूर्ण संख्येचा बोध होतो. म्हणजे जर 4 आलं तर त्या ठिकाणी ते पूर्णांक झालं. त्यानंतर अर्धा, अशा पद्धतीने पाऊण,
अर्धा डझन अशा पद्धतीचा जेव्हा शब्दप्रयोग होतो तो अपूर्णांकामध्ये येतो. साकल्यामध्ये काय येतं तर साकल्यामध्ये सर्वच्या सर्व अशा प्रकारची रचना त्यामध्ये साकल्यामध्ये होत असते. मग याच्यावरून तुम्ही आता उत्तर शोधू शकतात की गणनावाचक कोणतं येणार आहे. प्रथम, विसावा, दुसरा हे तर क्रम मध्ये जाऊ शकतं बरोबर का. म्हणजे प्रथम, विसावा, दुसरा बरोबर. इकडे गणनावाचक मध्ये म्हटल्यानंतर हजार, कोटी आणि अर्धा अशा पद्धतीने यामध्ये ते समाविष्ट होणार. पृथकत्व म्हणजे काय तर पृथक या शब्दाचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहिती असावा. पृथक म्हणजे काय रे मित्रांनो तर वेगळे करणे अशा पद्धतीने त्याचा अर्थ होतो. म्हणजे आता इथं पर्यायामध्ये कुठं आहे बघा आता हर एक, दर एक, त्याच्यानंतर एक एक अशा प्रकारचे शब्द त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर त्या ठिकाणी आवृत्ती म्हणजे काय जिथं विशेषणातून नामाची काय दर्शवलेली असते आवृत्ती दर्शवलेली असते. यावरून तुम्ही आता उत्तर काढू शकतात. बघा 1चं 3 कुठं आलं हे दोन पर्याय तर त्या ठिकाणी गायब झाले. 2 मध्ये आणि 4 मध्ये 1चं 3 आहे. त्याच्यानंतर 2चं 1, 2चे कुठं आलं तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हा पहिला प्रश्न. आता बघा क्रमवाचक म्हणजे काय ज्या विशेषणातून नामाचा क्रम दर्शवलेला असतो बरोबर ना. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, विसावा बरोबर ना. हा क्रम झाला. जिथं विशेषणातून क्रम असतो तो क्रमवाचक आलेला असतो. पुढे बघा की पृथकत्व म्हणजे काय की जिथे म्हणजे काय केली असते गट पाडण्याची क्रिया असते की 1 1, 5 5, 7 7, 8 8 चे गट, 10 10 चे गट. इथं पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे जर आला तर आवृत्तीवाचक म्हणजे काय जिथे विशेषणातून नामाची काय दर्शवलेली असते आवृत्ती दर्शवलेली असते बरोबर. म्हणजे आवृत्तीवाचक. अशा पद्धतीने पहिला प्रश्न होता. त्यानंतर पुढे प्रश्न बघा आता की खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. उदाहरण काय दिलं की मुलांनी चावऱ्या कुत्र्याला काय मारले खडे मारले बरोबर. मग आता इकडं त्या ठिकाणी पर्याय दिलेत उभयविध क्रियापद, दुसरा आहे द्विकर्मक आहे, तिसरा शक्य आहे आणि चौथा आहे प्रयोजक. चौघा पर्यायांचं आपण विश्लेषण करून घेऊयात. आता बघा सर्वात पहिल्यांदा आपण उत्तर काढूया. आता खडे मारले. आता सर्वात पहिल्यांदा उभयविध क्रियापद येणार का तो उभयविध म्हणजे काय तर मित्रांनो अगदी साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये कन्सेप्ट क्लिअर करा. उभय म्हणजे काय तर दोन आणि विध म्हणजे त्या ठिकाणी काय तर याला म्हटलं जातं क्रियापद बरोबर. म्हणजे आपण जर लक्षात घेतलं की वाक्य अकर्मक असू दे पोरो समजलं का वाक्य सकर्मक असू दे रे बरोबर. या दोन्ही प्रकारच्या वाक्य रचनेमध्ये एकच क्रियापद जेव्हा वापरलं जातं तेव्हा त्याला उभयविध असं म्हटलं जातं. म्हणजे आपण ही उदाहरणं बऱ्याचदा अभ्यासलेली आहे. ही उदाहरणं बऱ्याचदा त्या ठिकाणी आपण वाचतो बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी मी जर असं म्हटलं की तिच्या घराचे दार उघडले आणि राणीने घराचे दार उघडले एक अकर्मक वाक्य आहे एक सकर्मक आहे. पण दोन्ही वाक्यामध्ये आलेला जो काही उघडले आहे तर सारखं क्रियापद आहे. याला मराठीमध्ये म्हटलं जातं उभयविध समजलं का. मग तशा प्रकारची रचना तिथं आलेली नाही म्हणून उभयविध येऊ शकत नाही. द्विकर्मक म्हणजे काय असतं तर ज्या वाक्यरचनेमध्ये किती कर्म आलेली असतात 2 कर्म येतात बरोबर. किती कर्म येतात 2 कर्म त्यामध्ये आलेली असतात. एक कर्म कोणतं असतं प्रत्यक्ष असतं, एक कोणतं असतं अप्रत्यक्ष असतं. जे प्रत्यक्ष असतं ते कोणतं असतं वस्तुवाचक असतं बरोबर ना. आणि जे अप्रत्यक्ष असतं ते कसं असतं व्यक्तिवाचक असतं बरोबर. मग जे वस्तुवाचक कर्म तुम्हाला ओळखायचं आहे तेव्हा तुम्ही क्रियापदाला तुम्हाला प्रश्न विचारावा लागतो काय नाही बरं का. कायने प्रश्न विचारला तर येणारं जे काही उत्तर असतं ते वस्तुवाचक असतं. आणि जर तुम्ही क्रियापदाला कोणालाने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर तुमचं काय असतं व्यक्तिवाचक असतं. आता उत्तर प्रश्न विचारून बघा. मारले याला तुम्ही प्रश्न विचारा काय मारले असा प्रश्न जर तुम्ही विचारला तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर भेटते आहे की काय मारले तर खडे मारले बरोबर. म्हणजे वस्तुवाचक आहे. कोणाला मारले कुत्र्याला त्या ठिकाणी म्हणजे इथं येणारं जे काही उत्तर आहे तर ते कसं आहे द्विकर्मक क्रियापदाचं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. कारण मित्रांनो इकडं सर्वात महत्त्वाची गोष्ट शक्यता काही येऊ शकत नव्हतं. कारण की तिथं शक्य क्रियापद येणं म्हणजे काय की त्यातून शक्यता सामर्थ्य क्षमता अशा प्रकारच्या रचनेचा बोध आपल्याला होत असतो म्हणून शक्य क्रियापद त्यामध्ये समाविष्ट होत असतं. पण तिथं शक्यता नाही आहे. प्रयोजक तर येऊ शकत नव्हतं कारण प्रयोजकमध्ये काय असतं की वाक्यातील जी काही क्रिया असते ती क्रिया कर्त्याला करणे शक्य नसते ती दुसऱ्या कोणाकडून तरी घडून येत असते बरोबर. पण तिथं खडे मारणारी कोण आहे मुलं म्हणजे मारण्याची क्रिया कोणाकडनं केली जाते मुलांकडनंच त्या ठिकाणी केली जाते आहे. अलग लक्षात. म्हणून पर्याय क्रमांक 2 की ज्याच्यामध्ये 2 कर्म आलेली आहेत ती रचना त्या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अगदी सोप्या भाषेत मराठी समजून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 काय होता बघा. जी क्रियापद आहे सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाहीत त्यांना त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात बरोबर. आता इथं मुख्य क्रियापदे सर्व काळी सर्व पुरुषी त्या ठिकाणी चालतात बरोबर. उभयविध क्रियापदे चालतात किंवा त्या ठिकाणी संयुक्त क्रियापदे सुद्धा चालतात. चालत नाही कोणती गौण क्रियापदे.
गौण क्रियापदे म्हणजे काय तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे अनियमित क्रियापद सुद्धा म्हणतो आपण की ज्या क्रियापदांना काळाचं व अर्थाचं कुठल्याही प्रकारचं प्रत्यय नसतं बरोबर ना। मग ती अशी क्रियापदं कोणकोणती आहेत तर ती ही आहेत आहे, नाही, नये, नव्हे, न लगे, त्यानंतर पाहिजे अशा प्रकारची जी क्रियापद आहेत या सर्वांना कोणती क्रियापदं म्हणून ओळखली जातात तर या सर्वांना गौण किंवा अनियमित क्रियापदे म्हणून ओळखली जातात की ज्यांना काळाचा आणि अर्थाचा कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागत नाही ती रचना ही गौण किंवा अनियमित क्रियापदांची असते मित्रांनो। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। ओके, आता संयुक्त क्रियापदे सर्वांना माहिती आहे। संयुक्त क्रियापद म्हणजे काय असतं की ज्या क्रियापदातून त्या ठिकाणी म्हणजे दोन क्रियापद एकत्र आलेली असतात, एक धातू साधित आणि एक सहाय्यक बरोबर ना। अशी दोन क्रियापद जिथं एकत्र येतात धातू साधित आणि दुसरी गोष्ट सहाय्यक, या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र आलेल्या असतात आणि त्यातनं किती अर्थ प्रकट होतात तर त्यातनं एकच अर्थ प्रकट होतो अशा प्रकारची रचना जी आलेली असते ती संयुक्त क्रियापदाची असते। म्हणून हा कन्सेप्ट इथं येऊ शकत नव्हता। संयुक्त क्रियापद सर्वांना माहिती आहे। उभयविध मी तुम्हाला आता सांगितलं मुख्य क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदाच्या माध्यमातून वाक्याचा अर्थ प्रकट होत असतो अशा प्रकारची रचना मुख्य क्रियापदाची असते। पुढचा प्रश्न होता बघा साधित क्रिया विशेषणे व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा। तुम्ही बघा एक ऑब्झर्व करा की लगोलग आधी क्रियापदाचा होता पुन्हा क्रियापदाचा, आता इकडं क्रियाविशेषण अव्ययाचा प्रश्न आहे, पुढे त्या ठिकाणी पुन्हा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रश्न असणार आहे, म्हणजे लगोलग त्या ठिकाणी प्रश्न विचारलेली आहेत बरोबर। आता बघा इथं की त्या ठिकाणी नाम साधित म्हणजे नामाच्या मूळ रूपापासून तयार झालेली, विशेषण साधित म्हणजे विशेषणाच्या मूळ रूपापासून तयार झालेली बरोबर, अव्यय साधित म्हणजे अव्ययाच्या मूळ रूपापासून। आता अव्यय म्हटल्यानंतर पूर्वी आणि आरंभी बरोबर ही त्याची जोडी जोडणार आहे। म्हणजे सीचं 2 कुठं दिसते आहे, सीचं 2 कुठं दिसते आहे इथं दिसते पर्याय क्रमांक 3 मध्ये, हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे। मग याचं काय येणार आहे तर याचं पर्याय क्रमांक 4 येणार आहे बरोबर ना। सकाळ प्रथम हे नाम झालं, सकाळी प्रथमता त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल झाला बरोबर। अशा पद्धतीने या कन्सेप्ट इथं क्लिअर झाल्या पाहिजे। बीचं 3 होतं, बीचं 3 कोणतं आलं तर त्या ठिकाणी एक आणि सर्व। आता मी तुम्हाला सांगितलं की एक म्हटल्यानंतर हे काय झालं विशेषणच झालं, ते गणनावाचक विशेषण झालं, पूर्ण संख्येचा बोध होतो आहे बरोबर। त्याच्यानंतर सर्व म्हटल्यानंतर अनिश्चित संख्या विशेषण झालं, नेमक्या संख्येचा बोध तिथं होत नाही अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते। समास गठित म्हणजे काय सामासिक शब्दापासून तयार झालेलं बरोबर। म्हणजे अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तर क्लिअर होतात। म्हणजे साधित क्रियाविशेषण अव्यय म्हटल्यानंतर ज्या क्रियाविशेषण अव्ययामध्ये ज्या म्हणजे नामापासून तयार झालेलं म्हणजे क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जी शब्द आलेली असतात त्यांना त्या ठिकाणी ही रचना तयार होत असते। साधित म्हणजे काय मूळ रूपात झालेला बदल बरोबर ना, या गोष्टी इथं क्लिअर होतात बरोबर। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता पुन्हा क्रियाविशेषण अव्ययावरती तुम्ही 2022 जर ऑब्झर्व केलं ना पेपर तर एका टॉपिकवरती लगोलग 2-2 प्रश्न विचारलेत त्यांनी। आता इथं प्रश्न काय विचारलेला होता बघा स्थलवाचक, कालवाचक, संख्या आणि गुणवाचक बरोबर, अशा पद्धतीने क्रियाविशेषणावरती प्रश्न विचारलेला आहे। आता बघा तुम्हाला संपूर्ण क्रियाविशेषण अव्यय लक्षात ठेवायचं असेल ना बरोबर, जर तुम्ही लक्षात घेतलं तर सर्वात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ शकतो की स्थलवाचक म्हणजे कालवाचक सर्वात पहिल्यांदा घेऊ शकतो, कालवाचक बरोबर ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट। नंबर 2 स्थलवाचक, त्याच्यानंतर पुढं संख्या किंवा परिमाण जे मुख्य प्रकार आहे त्याच्यावरतीच बोलतो, कारण की आपल्याला 50 प्रश्न म्हणजे 45 प्रश्न आपल्याला कव्हर करायची आहेत बरोबर ना। त्याच्यामुळं आपल्याला थोडं जेवढं जिथं महत्त्वाचं आहे तिथंच मी त्या ठिकाणी विश्लेषण करणार आहे, संख्या किंवा परिमाण। आणि पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे रीतिवाचक। अशा प्रकारे 4 प्रकार। मग तुम्हाला हे चौघं लक्षात ठेवायचे असतील ना तर कालवाचक मध्ये क्रिया केव्हा घडली एवढं फक्त प्रश्न विचारा, येणारं उत्तर कालवाचक असणार आहे। स्थलवाचक म्हणजे त्या ठिकाणी काय क्रिया कुठे घडली अशा प्रकारचा प्रश्न। त्याच्यानंतर संख्या किंवा परिमाण म्हटल्यानंतर क्रिया कितीदा घडली अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही विचारा, येणारं उत्तर जे काही असणार आहे ते या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला येणारं उत्तर मिळणार आहे बरोबर। ते काय असणार आहे संख्या किंवा परिमाण। रीतिवाचक मध्ये क्रिया कशी घडली अशा प्रकारचा प्रश्न विचारा, येणारं उत्तर हे रीतिवाचक असणार आहे। मग आता करे स्थलवाचक मध्ये क्रिया कुठे घडली, मग क्रिया कुठे घडली का समोर घडली, वर घडली का खाली घडली बरोबर ना। म्हणजे एचं 4 कुठं आलाय, एचं 4 2 ठिकाणी आलेला आहे, पर्याय त्या ठिकाणी 2 आणि 4 कट झाला। त्याच्यानंतर नंबर 2 मध्ये कालवाचक क्रिया केव्हा घडली का आज घडली, उद्या घडली, काल घडली, केव्हा घडली क्रिया म्हणजे बीचं 2 कुठं आलाय पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे। तुम्ही या मेथडने जरी गेलात तुमचा वेळ वाचतोय। आणि
वेळेत तुम्हाला उत्तर काढता येते आहे. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे तिकडं त्या ठिकाणी तुम्ही सीचं 3 करू शकताय मग आता. आणि त्यात गुणवाचक इकडं पहा, जसं जर आपण लक्षात घेतलं तर कशा पद्धतीने या सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत. आता इथं गुणवाचक असण्यापेक्षा बरं का, इथं गुणवाचक असण्यापेक्षा इथं काय पाहिजे होतं, तर इथं रीतिवाचक अशा पद्धतीने पर्याय पाहिजे होता. ओके, रीतिवाचक बरं का, ह्या गोष्टी क्लिअर लक्षात ठेवायच्या. बरोबर, म्हणजे इथं अशा प्रकारची प्रश्न जी काही असतात ती रद्द होण्याची दाट शक्यता असते बरं का. पण तिथं असो काही अडचण नाही. अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होतात. तर इकडं आपण जर लक्षात घेतलं बघा, गड्याला पुढचा प्रश्न आहे, गड्याला तात लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. आता तुम्ही कधी अभ्यासलेला असेल नसेल, पण हा वाक्यप्रचार खूप अवघड होता अशातला प्रकार नाही. गुप्त ठेवणे नाही, तर त्याचं उत्तर येणार आहे प्राणांतिक संकटात घालणे. म्हणजे जीवित मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी असणे, म्हणजे त्याला म्हटलं गेलंय की गळ्याला तात लावणे अशा पद्धतीने आत्महत्या करायला लावणे नाही. विचारलेला आपल्याला अनेक जणांवर सोपवलेले काम कोणीच नीट पार पाडत नाही या अर्थाची म्हण आपण सर्वांनी ऐकलेली. हा प्रश्न अगदी सोपा होता. कसं बघा की बिगारीचे घोडे तटावरचा फोक, हे तर काही येऊ शकत नव्हतं. हे उत्तर होत्याचं. बार भाईची शेती काय लागेल हाती, बरोबर ना. म्हणजे एकाच शेतामध्ये आणि म्हणजे एकाच वेळेस अनेकांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या देणं आणि त्याच्यानंतर ते अनेक जणांना सोपवलेलं काम, पण त्या जबाबदाऱ्या कोणीही योग्य रीतीने पार पाडत नव्हतं. बरोबर, मग अशा वेळेस त्या ठिकाणी बार भाईची शेती काय लागेल हाती. त्यानंतर भ्रमाची पुढील हिंगाचा वास, म्हणजे आधी श्रीमंती होती पण आता काय नाहीये. आता नुसता त्या ठिकाणी भ्रम आहे की याच्याकडे पैसे असतील, याच्याकडे असं असेल, याच्याकडे तसं असेल, अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी येणं म्हणजे त्या ठिकाणी भ्रमाची पुढी निस हिंगाचा वास असं. बरोबर, पण याचं उत्तर जे काही आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. भरवशाची मोठ पाण्यात लोट. बरोबर ना, भरवशाची मोठ पाण्यात लोट म्हणजे एखाद्या व्यक्तीवर त्या ठिकाणी विश्वास टाकणं आपण जो म्हणतो ना ते. बरोबर, एखाद्या व्यक्तीवर विश्वास दाखवणं, अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, प्रश्न सोपा होता, पण इतर जे काही पर्याय होते त्याचं विश्लेषण सुद्धा जितकं मला त्या ठिकाणी शक्य आहे तितकं मी त्या ठिकाणी करणार आहे, नाही तर मग लेक्चर आपलं खूप जास्त लांबेल. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा आता 9 नंबरचा. काय म्हण, ही नवीन म्हण होती, कधी तुम्ही ऐकलेली असेल किंवा नसेल. म्हण पूर्ण करा. मोले घातले राडाया. बर का, बघा, मोले घातले राडाया. इथं त्या ठिकाणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा तो अभंग अलग लक्षात 1296 त्या ठिकाणी ती ओवी. बर का, बघा इथं पूर्ण अभंग मी घेतलेला आहे. म्हणजे विचार करा आयोग काय करताय की तुम्ही ज्या अभ्यास ज्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारताय. मग या सर्व गोष्टींसाठी काय केलं पाहिजे सर, तर या सर्व गोष्टींसाठी आपण प्रॉपर पद्धतीने सराव केला पाहिजे. त्या पद्धतीने आपलं म्हणजे आन्सर जे काही आपलं क्वेश्चन आपण सोडवतो किंवा जे काही टेस्ट सिरीज सोडवतो त्या लेवलच्या सोडवल्या पाहिजे. तुम्हाला सर्वांना सांगतो की आजच आपलं लक्ष मराठी अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून ठेवा. लवकरच अतिशय माफक फीमध्ये तुम्हाला मराठीच्या 10 टेस्ट मी लवकरच उपलब्ध करून देतो आहे. बरं का, सर्वांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. या लेवलच्या टेस्ट आपल्या असतील. इकडे आयोगाचा क्वेश्चन, इकडे आपला क्वेश्चन. बरं का, बघा इकडे आता त्या ठिकाणी मोले घातले राडाया नाही असू आणि माया. बरं का, नाही असू आणि माया तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय वेठी धरिल्या दावी भाव मागे पळायाचा पाव काजव्याच्या ज्योती तुका म्हणे न लगे वाती. समजलं का. आता या ठिकाणी इकडं आपल्याला 4 पर्याय दिलेली आहेत. बरोबर, आणि इकडं जर आपण लक्षात घेतलं तर इकडं मोले घातले राडाया, बरोबर, नाही असू नाही माया, बरोबर ना. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे याचा अर्थ काय त्या ठिकाणी आलेला आहे की एकदा पैसे देऊन फक्त रडावयास सांगितले तर तशी कृती करताना त्याच्या डोळ्यात अश्रू नसतात आणि मायाही नसते, कारण त्याला पैसे देऊन रडावयास सांगितलेले असते. तसे अंतःकरणात हरिविषयी काहीच प्रेम नाही आणि हरिभक्ती की नाही हरिकथा करण्यात तो बसलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला पैसे देऊन सांगितलं ही कृती करायला, रडायला, तो म्हणजे अंतःकरणात रडत नाहीये. वरच्या वर या सर्व गोष्टी तो काय करतो आहे, फक्त आणि फक्त देखावा करतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने म्हण पूर्ण करा. मोले घातले राडाया नाही असू नाही माया. आज तसं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे. समजलं का. आपण काही गोष्टी फक्त देखावा करतो. एखाद्याला सांगतो की मी तुझ्याविषयी अशा पद्धतीचे माझ्या डोक्यामध्ये विचार आहे, मी तुला अशा पद्धतीने मदत करणार, हे करणार, ते करणार. फक्त आणि फक्त वरच्या वर या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये फक्त
पात्या करणं, बरोबर का, पण त्या स्वरूपामध्ये अंतःकरणातून त्या गोष्टी नसणं, त्यासाठीही मन लागू होते आहे, समजलं का. आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची ही मान आहे मित्रांनो, अलग लक्षात. म्हणजे अशा पद्धतीचा सराव आपला असला पाहिजे. 10 नंबरचा प्रश्न, गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्ज, म्हणजे ज्याचं त्यालाच, बरोबर का. घरोघरी मातीच्या चुली सर्वांना माहिती आहे, बोलण्याची गरज नाही. त्यानंतर त्या ठिकाणी जशी देणावळ तशी धुणावळ, बरोबर आहे, ही सर्वांना माहिती आहे. त्यानंतर गुळाचा गणपती गुळाचाच नाही बद्ध, ज्याचं त्यालाच, बरोबर. पर्याय क्रमांक 3, अगदी सोपा प्रश्न होता हा पण. त्यानंतर गुरुची विद्या गुरुस फळली, हे बी त्या ठिकाणी येऊ शकत नव्हतं. ज्याचं म्हणजे त्या ठिकाणी इकडं आपल्याला माहिती आहे याचा अर्थ काय आहे, बरोबर ना. ह्या सर्व गोष्टी ह्या म्हणी ज्या काही आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अभ्यासतो, यावरती काही जास्त बोलण्याची गरज नाही. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न होता बघा. मी तुम्हाला सांगतोय की वाक्यांच्या प्रकारावरती प्रश्न येतो आणि हा प्रश्न विचारला वाक्य रूपांतरणावरती, बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय, बरोबर. तर इथं काय सांगितलेलं आहे की वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतरण करा. एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा एका वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायचं असतं तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट, जो मूळचा अर्थ असतो तो जशाच्या तसा तुम्हाला ठेवावा लागतो. त्याच्या अर्थामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करता तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्हाला त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणजे इकडं होकारार्थी वाक्याचं जेव्हा नकार तुम्ही प्रकट करताय, बरं का, तर या वाक्यामध्ये नकार तर यायला पाहिजे, पण याचा जो अर्थ आहे तो मूळचा जशाच्या तसाच त्या ठिकाणी राहिला पाहिजे, बरं का. पण इकडं होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताना इकडं जो शब्द आलेला आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द घेऊनच त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, त्याचा नकारार्थी वाक्यात रूपांतरित करू शकतो. म्हणजे का, कारण की इकडं जो अर्थ आलेला आहे तो जशाच्या तसा राहतो. काय उदाहरण आहे बघा, बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय, बरोबर ना. म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध असतो, बोलण्याचा इकडं प्रश्न विचारलाय, म्हणजे हे वाक्य तुम्हाला कसं आलेलं आहे, प्रश्नार्थी नकारार्थी आलेला आहे. काय आलेला आहे, प्रश्नार्थी नकारार्थी, त्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे, बरं का. म्हणजे प्रश्नार्थी होकारार्थी आलेला आहे, तुम्हाला सांगितलेला आहे प्रश्नार्थी नकारार्थी तयार करा, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. मग विचारलेल्या प्रश्नाचं फक्त तुम्हाला इकडे काय द्यायला लागतं, उत्तर द्यायला लागतं. की जेव्हा प्रश्न वाक्यात शेवटी प्रश्नचिन्ह येतं ना, तर तिथं तुम्हाला उत्तर द्यायला लागतं. पण तुम्हाला उत्तर कसं विचारलंय त्यांनी, नकारात्मक पद्धतीने विचारलेलं आहे, समजलं का. म्हणून त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. की बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काहीच नसतो, संबंध काय, काहीच नाही, अशा पद्धतीने. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने 11 नंबरच्या प्रश्न उत्तर पर्याय 2. 12 नंबरचा प्रश्न होता संयुक्त वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतरण करा. प्रश्न सोपा होता, पण आता पुढे जर प्रश्न विचारला गेला 2024च्या मेन्सला, तर संयुक्त वाक्य अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करून ठेवा. संयुक्त वाक्याला कशाला म्हणतात, खूप जास्त प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात. संयुक्त वाक्य कशाने जोडलेली असतात, तर संयुक्त वाक्य ही प्रधानत्व बोधकने जोडलेली असतात. कशाने, प्रधानत्वाने जोडलेली असतात. मग प्रधानत्व कोणकोणत्या प्रकारमध्ये येतं, तर सर्वात पहिला येतो प्रधानत्वाचा प्रकार समुच्चय, दुसरा येतो विकल्प, तिसरा येतो न्यूनत्व आणि 4 नंबरचा येतो तो म्हणजे परिणाम. या चौघांमध्ये येणार जे की अव्यय आहे यांनी काय जोडलेलं असतं, संयुक्त वाक्य जोडलेलं असतं. पुढचा प्रश्न जर विचारला मित्रांनो तुम्हाला की संयुक्त वाक्याचे एकूण प्रकार किती आहेत, तर संयुक्त वाक्याचे एकूण 3 प्रकार आहेत. सर्वात पहिला प्रकार कोणता, तर सर्वात पहिला प्रकार येतो केवल संयुक्त. हा पहिला प्रकार त्याचा कशाचा येतो, तर संयुक्त वाक्याचा येतो. याच्यामध्ये आलेली जी वाक्याची रचना असते तर ती अशी असते, पहिलं वाक्य केवल असतं रे, दुसरं वाक्यही केवल असतं, बरं का. अशा प्रकारची रचना केवल संयुक्तची असते. दुसरा प्रकार येतो तुमचा संयुक्त वाक्याचा, तो म्हणजे कोणता, मिश्र संयुक्त, बरं का. मिश्र संयुक्त मध्ये काय रचना असते, सर संयुक्त वाक्यामध्ये मिश्र वाक्य येतं, तो प्रकारच आहे, समजलं का. त्याचा दुसरा उपप्रकारच त्या ठिकाणी सांगितलेला आहे. मग पहिलं वाक्य मिश्र असणार आहे तर दुसरं वाक्यही मिश्र असणार आहे. सर ही संकल्पना काय आहे हे सर्व बॅचमध्ये मी डिटेल घेतलेलं आहे. या कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर करा. जर तुम्ही 40 पर्यंत पोहोचत असाल आता, तर आपल्याला 47 पर्यंत पोहोचायचं, 48 पर्यंत पोहोचायचं आहे. आपल्या लँग्वेजचा स्कोर मराठी इंग्लिश 80 प्रश्न म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला प्रश्न बरोबर आणायचे आहेत. तर आपल्याला बिनधास्त तुम्ही राहू शकतात की मला पोस्ट मिळणार आहे, कारण की सध्याची परिस्थिती लक्षात घेता लँग्वेजमध्ये तुम्हाला स्कोर करावा लागणार आहे पोरो, समजलं का. तिसरा प्रकार इकडे येतो त्या ठिकाणी केवल मिश्र संयुक्त. तिसरा प्रकार कोणता येतो, केवल मिश्र संयुक्त, बरं का. अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतले 3 प्रकार कुणाचे आहेत, तर संयुक्त वाक्याचे आहेत. ओके, अशा प्रकारे 3 प्रकारांमध्ये संयुक्त वाक्य येतं. तुम्हाला काय सांगितलंय की एक संयुक्त वाक्य दिलेलं आहे,
त्याचं तुम्हाला मिश्र वाक्य बनवायला सांगितलेलं आहे. आता मिश्र वाक्यामध्ये सुद्धा बरेच त्या ठिकाणी भाग आहेत. मिश्र वाक्याचे महत्त्वाचे भाग म्हणजे नाम वाक्य आहे, विशेषण वाक्य आहे, क्रियाविशेषण वाक्य आहे, बरोबर ना. म्हणजे गौण वाक्याचे उपप्रकार आहेत ना ते याच्याशी रिलेट आहेत, कुणाशी, मिश्र वाक्याशी. त्याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. आता इकडे बघा, माझा अभ्यास झाला नाही म्हणून मी शाळेत जाणार नाही, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, बरोबर. हे संयुक्त वाक्य दिलेलं आहे, त्याचं तुम्हाला काय बनवायला सांगितलेलं आहे, मिश्र वाक्य बनवायला सांगितलेलं आहे. मग आता मिश्र वाक्य बनवताना मिश्र वाक्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, ओव्हरलुक करून देतो. मिश्र वाक्यामध्ये आलेले जे की प्रत्येक वाक्य असतं ते गौणत्व बोधकने तयार झालेलं असतं. मग त्यामध्ये येणारे प्रकार कोणते, तर सर्वात पहिला येतो स्वरूप बोधक. दुसरा प्रकार त्या ठिकाणी येतो नंबर 2 मध्ये, पहिला स्वरूप झाला, दुसरा येतो उद्देश, आणि तिसरा येतो कारण, आणि चौथा जो येतो तो संकेत. या चौघा प्रकाराने जोडलेले जे वाक्य असतं ते मिश्र वाक्य असतं मित्रांनो. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर पाहिजे. मग आता का रे, तुम्हाला संयुक्त वाक्याचं त्या ठिकाणी मिश्र वाक्यामध्ये रूपांतरण करायला सांगितलेलं आहे, बरोबर. या ठिकाणी आपण जर बघितलं, पहिलं वाक्य आहे की माझा अभ्यास न झाल्यामुळे मी शाळेत जाणार नाही, येऊ शकत नाही, ते केवळ वाक्यामध्ये समाविष्ट असणार आहे, बरोबर. त्यानंतर मी शाळेत जाणार नाही कारण माझा अभ्यास झाला नाही, कारण आलेलं आहे. कारण बोधक ह्याच्यामध्ये समाविष्ट होत असते, अलग लक्षात. कारण याच्यामध्येच त्या ठिकाणी काय होत असते, समाविष्ट त्या ठिकाणी होत असते. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर माझा अभ्यास झाला नाही, मी, हे पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा पर्याय क्रमांक 2 जो काही आहे तो पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. कारण की 3ही येऊ शकत नव्हता, 3 येऊ शकत नव्हता, बरोबर. तर इकडं बघा, आता इकडं जर आपण लक्षात घेतलं तर पर्याय 3ही येऊ शकत नव्हता, पर्याय 4ही येऊ शकत नव्हता. माझा अभ्यास झाला असता तर मी शाळेत गेलो असतो, असं नाही, समजलं का. आता काही जण म्हणतील की सर जर तरची रचना त्यामध्ये आलेली आहे, बरोबर, पण जर तरची रचना त्यामध्ये आलेली नाही, समजलं का. तिथं काय सांगितलंय की माझा अभ्यास झाला नाही, माझा अभ्यास झाला असता तर मी शाळेत गेलो असतो, असं त्या ठिकाणी वाक्य येऊ शकत नाही. कसं, मिश्र वाक्य. तर इथं सरळ सरळ आहे की म्हणूनच्या जागेवर तुम्हाला फक्त कारण विचारलंय, विषय संपलाय, समजलं का. म्हणजे अशा पद्धतीने या सर्व गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे बघा. आता ह्याच्यावरती खूपदा प्रश्न विचारलेली आहेत, बरं का. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा पार्ट खूप जास्त महत्त्वाचा आहे. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतं, बरं का. या वाक्यात विधेय पूरक ओळखा. आता काय मित्रांनो, विधेय पूरक म्हटल्यानंतर कशाला म्हणतात विधेय पूरक, तर विधेय पूरकचे 3 भागांचं, म्हणजे विधेय पूरक मध्ये 3 भागांचा समावेश होतो. ते 3 भाग कोणकोणते, तर तिघही भाग त्या ठिकाणी समजून घ्या. सर्वात पहिला जो भाग आहे तो महत्त्वाचा, तो म्हणजे कोणता, तर कर्मपूरक, किंवा त्याला तुम्ही म्हणतात कर्म, बरं का. त्याला तुम्ही काय म्हणतात, कर्म म्हणतात. दुसरा प्रकार येतो त्याच्यामध्ये समाविष्ट होतो विधानपूरक, त्याला तुम्ही काय म्हणतात, विधीपूरक, असं तुम्ही त्याला त्या ठिकाणी म्हणतात, बरोबर, व्याकरणामध्ये म्हटलं जातं. आणि त्यानंतर नंबर 3 मध्ये जो महत्त्वाचा प्रकार येतो तो म्हणजे कोणता, आधारपूरक. याच्यामध्ये अख्खा महाराष्ट्र परेशान आहे की सर हे वाक्यामध्ये परीक्षेमध्ये आलं तर कसं ओळखायचं. एकदम सोप्या भाषेत सांगून देतो, आलेला प्रश्न कधी चुकू शकत नाही. कर्म म्हटल्यानंतर ज्याच्यावरती प्रत्यक्ष क्रिया घडते त्याला कर्म म्हणतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, विधानपूरक किंवा विधीपूरक म्हणजे काय, हे वाक्यामध्ये येताना 3 प्रकारे येत असतं. म्हणजे कसं, कर्त्याच्या पूर्वी आलेला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जुडलेला शब्द विधानपूरकाचं काम करतो, ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट. नंबर 2, विधी विशेषण हे कुणाचं काम करतं, तर ते याचं काम करतं, विधानपूरकाचं. विधी विशेषण समजलं, कर्त्याच्या नंतर आलेला शब्द विधी विशेषण, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा. आणि नंबर 3 मध्ये अजून कोणत्या प्रकारचा शब्द विधीपूरक म्हणून आलेला असतो, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की कर्त्याच्या नंतर आलेलं एखादं नाम जर ते एकाच व्यक्ती आणि वस्तू संदर्भात आलेला असेल तर तो शब्द सुद्धा कुणाचं काम करतो, विधानपूरकाचं काम करतो. म्हणजे त्याच्या पुरता मामा झाला, बरोबर. हे म्हणजे विधानपूरक मामा, समजलं, पुढे आला येते. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय लगोलग एका टॉपिकवर 2-2 प्रश्न ग्रुपने विचारलेत आयोगाने 2022ला, अलग लक्षात. हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि सर आधारपूरक काय असतं, जिथं पूर्व स्थलवाचक, वाक्यामध्ये स्थलवाचक रे आणि कालवाचक अशा प्रकारची शब्द ज्या ठिकाणी आलेली असतात तर ती रचना किंवा ती शब्द कुणाचं काम करतात, तर ती आधारपूरकाचं काम करतात. म्हणजे विधेयपूरकावरती प्रश्न जर विचारला तर समजून जायचं की आपल्याला उत्तर कसं शोधायचं. बघा आता इथं काय, गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात, आवडतं, इथं आलाय क्रियापद, आपण क्रियापद धातू घेतला आवड, आवडणाऱ्या काय माळा, वाक्यामध्ये करता आला किंवा उद्देश आला, बरोबर. अशा पद्धतीने
मग आता सुताच्या काय आला, उद्देश विस्तार आला. कारण की आपल्याला सर्वांना माहिती आहे की कर्त्याच्या आधी कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा षष्टी विभक्तीचा प्रत्यय जोडून येणारा शब्द काय असतो, तर तो त्या ठिकाणी शक्यतो 90% म्हणजे 90% नाही, तो त्या ठिकाणी काय असतो तर षष्टी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला शब्द हा उद्देश विस्ताराचं काम करतो. 90% उद्देश विस्तारावरती विचारलेले प्रश्न अशा स्वरूपाचे आलेले असतात. मी तुम्हाला सांगितलं की कर्त्याच्या आधी आलेला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला शब्द कुणाचं काम करतो, विधेय पूरकाचं काम करतो. म्हणून विधान पूरक म्हणून कोण आलेलं तर त्या ठिकाणी गांधीजींना हे जे काही त्या ठिकाणी आलेलं आहे, तर इकडं हे म्हणजे यांचं नाव किंवा हा शब्द जो काही आलेला आहे मित्रांनो, तर ते कुणाचं काम करतायत तर ते विधान पूरकाचं काम करीत आहेत. अलग लक्षात. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. आय होप, मी अपेक्षा करतो मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला लेक्चर कसं वाटतं आहे प्लीज. ओके, चला जाऊया पुढं. पुढचा प्रश्न होता बघा, एखाद्या नामाचे. पुन्हा प्रश्न विचारला गेला. मी तुम्हाला सांगितलं ना की एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या, बरं का, एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दास काय म्हणतात, त्याला समाधिकरण म्हणतात. उद्देश म्हणत नाही अशा प्रकारची प्रश्न जर आली, पूरक म्हणत नाही, विधेय पूरक म्हणत नाही, अशा प्रकारची प्रश्न जर आली तर त्या ठिकाणी इलिमिनेशन मेथडने जायचं. अलग लक्षात. तुम्हाला जर याच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील, समानाधिकरण काय हे ते सर्व, तर लक्ष मराठी अकॅडमीच्या आपलं वाक्य पृथक्करण टाका आणि त्याच्यानंतर सर्च करा आणि ते लेक्चर पूर्ण बघून घ्या. तिथं मी कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो या अर्थाचा वाक्यप्रचार. सोपा प्रश्न विचारलेला होता. सुताने स्वर्ग गाठणे येऊ शकत नाही. कोल्हे कुई करणे सर्वांना माहिती आहे. वर्चस्व प्रस्थापित करणे नाही, हे पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी. बरोबर ना, म्हणजे ज्याच्याकडनं आपल्याला त्या ठिकाणी ज्याचे आपल्यावर उपकार आहेत, बरोबर, त्याची आपण स्वाभाविकपणे काय करत असतो, स्तुती करत असतो. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. अशा पद्धतीचा 15 नंबरचा प्रश्न होता. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न विचारलेला अल्प प्राणव्यंजनावरती. खालील गटातून अल्प प्राणव्यंजनांचा गट ओळखा. मित्रांनो, जेव्हा जेव्हा व्यंजनावरती प्रश्न येतो तेव्हा हा गट तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून समोर असू द्या. यावरती प्रश्न 100% तुम्हाला विचारला जातो. इथे फक्त 5 व्यंजने तुम्हाला लक्षात ठेवायची असतात. क, च, ट, त आणि प. बरं का, ही 5 व्यंजने लक्षात ठेवायची असतात. मला सर्वांना समजतं, एकदा कमेंट्स करून त्या ठिकाणी सांगा. बरं का, आता इकडं त्या ठिकाणी आपण जर लक्षात घेतलं तर हा कठोर व्यंजनांचा गट आहे. बरोबर. मग आत्ता जर आपण लक्षात घेतलं तर क, इकडं येताना ख, इकडं ग, इकडे येताना घ, याला काय म्हणतो सर्वांना माहिती आहे, वाङ्मयाचा. बरोबर. त्याच्यानंतर इकडे येताना च, इकडे येताना छ, ज, झ, इकडे येताना याला काय म्हणतात, बरेच जण त्या ठिकाणी त्याला त्र म्हणतात, न म्हणतात, त्याला संस्कृतमध्ये म्हणतात ञ ञ. समजलं का. माझं एम ए मराठी असल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो मी. त्यानंतर ट, इकडे येताना ठ, ड, ढ, ट ठ ड ढ न. बरं का, इकडे येताना त, थ, द, ध, न. ओके, त्याच्यानंतर त्या ठिकाणी प, फ, ब, भ, इकडे येताना म. ओके, अशा पद्धतीने हा ग्रुप तयार झाला. हा कठोर व्यंजनांचा गट आहे, हा इकडे मृदू व्यंजनांचा आहे आणि इकडे अनुनासिकांचा आहे. आता तुम्हाला 2-3 गोष्टी मी तर क्लिअर करून देतो की अल्पप्राण व्यंजने मराठीमध्ये किती आहेत. तर अल्पप्राण व्यंजने मित्रांनो त्या ठिकाणी मराठीमध्ये 20 आहेत. ओके, एवढी झाली. त्यानंतर उरलेली कोणकोणती, आता य, र, ल, व, श, श, स, ह, बर का, ड, श क्षत्रियाचा आणि ज्ञानाचा. बरोबर, या दोघांचा समावेश इकडे काही येत नाही कारण की ती विशेष संयुक्त व्यंजने आहेत. पण उरलेली जी काही आहेत ती 34 व्यंजने मराठीमध्ये समाविष्ट आहे. त्याच्यापैकी 20 अल्पप्राण. जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली तर तुम्हाला मी आता 14 महाप्राण लिहून देतो आणि 20 उरलेली जी काही आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या बॉक्समध्ये दिसतील. बघा आता महाप्राण कोणकोणती आहेत, तर महाप्राण ही एक आहे ख. आता महाप्राण म्हणजे काय, फुफ्फुसातील हवा जोरात बाहेर फेकली जाते, त्यातून जी वर्ण उच्चारली जातात त्याला काय म्हणतात, महाप्राण असं म्हटलं जातं. मग आता यामध्ये ख आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे येणारा तुमचा घ आहे. बरोबर. त्याच्यानंतर छ आहे, इकडे येताना झ आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ठ, इकडे स्वल्पविराम तुम्ही देऊ शकतात मध्ये. त्याच्यानंतर ठ झाल्यानंतर आहे ढ, पुढं आहे थ, पुढं आहे ध. बरं का. त्याच्यानंतर आहे फ, त्याच्यानंतर इकडे येताना भ. या सर्वांमध्ये हचा उच्चार होत असतो. बरोबर. म्हणजे ही जर आपण लिहिली 10, त्याच्यानंतर ही 3 त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. श, श, स,
ही झाली 13 आणि एक स्वतंत्र महाप्राण ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे ह. अशी एकूण 14 महाप्राण व्यंजने आहेत. म्हणजे आपण 14 महाप्राण व्यंजन जर रेडने त्या ठिकाणी त्याला सर्कल केलं तर त्याला सर्कल केल्यानंतर उरलेली जी काही त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तिथं आत्ता ती सर्वच्या सर्व त्या ठिकाणी अल्पप्राण असणार आहे. जेवढी तुम्हाला बॉक्समध्ये दिसत आहे ही सोडून, समजलं का, जिथे जिथे मी रेडने सर्कल केलेलं आहे ती सर्वच्या सर्व काय आहेत, महाप्राण आहेत बरं का. आणि उरलेली हे 2 गेले. त्याच्यानंतर हा ड जो काही आहे हा ड फक्त स्वतंत्र वर्ण आहे, तो याच्यामध्ये समाविष्ट होत नाही. कशामध्ये, महाप्राण अल्पप्राणमध्ये. त्याला जर त्याचा समावेश होतो त्याच्यामध्ये, त्याचा स्वतंत्र वर्ण जरी असला तरी सुद्धा तो इकडं त्या ठिकाणी येत असतो बरं का. म्हणजे त्याचा समावेश सुद्धा होतो. जिथे जिथे मी सर्कल केलेली आहेत ते कशामध्ये येतात, हा अल्पप्राणमध्ये येतो, हा महाप्राणमध्ये येत नाही. कन्सेप्ट क्लिअर करा बरं का. तो कशामध्ये येतो, अल्पप्राणमध्ये येतो, महाप्राणमध्ये येत नाही. मी त्याला ब्ल्यू सर्कल केलेला आहे. जे जे रेड केलेली आहेत ती सर्वच्या सर्व काय आहेत, तर महाप्राण आहेत. ती सोडली तर उरलेली जी काही आहेत 20 ती सर्वच्या सर्व काय आहेत, तर ती अल्पप्राण आहेत. बघा आता इकडे लक्ष द्या, मी तुम्हाला मोजून दाखवतो. त्याला आपण आता काय करूया, ब्ल्यू सर्कल करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरं का. 11 12 13 14 आणि 15 ही 15 काय झाली, अल्पप्राण बरोबर. त्यानंतर 16 17 18 19 आणि हा ड इकडे घेतलेला आपण 20 अल्पप्राण आहेत. कोणते आहेत तुम्हाला मी दाखवले, समजलं का. आणि त्यानंतर 14 महाप्राण कोणते आहेत, इथं तुमच्या समोर लिहिली आहेत, माता पर्याय आले आहेत बरोबर ना. आता बघा इकडं स तर काही येऊ शकत नाही बरोबर, स श येऊ शकत नाही. त्यानंतर क ज, त्याच्यानंतर न आणि प बरोबर. इकडं हाय पर्याय येऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर हाय पर्याय येऊ शकत नव्हता, म्हणून पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर होतं. ओके, अशा पद्धतीने अल्पप्राण हा गट आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढे आता पुढचा प्रश्न, स्वरांचे प्रकार. सोपा प्रश्न विचारलेला होता. संयुक्त स्वर आहे, दीर्घ स्वर, सजातीय, विजातीय. अगदी त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने या सर्व कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. 2 स्वर म्हणजे संयुक्त स्वर बरोबर. म्हणजे इकडं बीचं 4 कुठं आहे, पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ह्याच्यावरती न बोललेलं बरं बरोबर, कारण की सोपा प्रश्न होता तो बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी दीर्घ स्वर म्हटल्यानंतर स्वरांचा उच्चार करताना अधिक वेळ लागतो. त्याचा सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानातून निघणारे आणि विजाती म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणारे बरोबर ना. दीर्घ स्वर कोणते, त्याच्यानंतर संयुक्त स्वर कोणते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे संयुक्त स्वर 4 आहे. त्याच्यावरती बोलतो, तो महत्त्वाचा पार्ट आहे. ए ऐ, त्याच्यानंतर ओ आणि औ हे 4 संयुक्त स्वर आहे. ए म्हटल्यानंतर कसा तयार झाला मग, तर ए म्हटलं त्याला संयुक्त स्वर असं का म्हटलं, कारण की तिथं व्याख्याच त्यांनी दिली आहे की 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर म्हणजे त्या ठिकाणी संयुक्त स्वर. त्यांना अजून काय म्हणतात, तर त्यांना त्या ठिकाणी तुम्ही सहित स्वर या नावाने सुद्धा ओळखू शकतात बरं का. किंवा अशा पद्धतीने 2 स्वर एकत्र आलेली असतात म्हणजे अ अधिक ह्रस्व ई दीर्घ ई ह्यांचं एकत्रीकरण म्हणजे ए ची निर्मिती. आई कसा तयार झाला, आ अधिक ह्रस्व ई दीर्घ ई यांचं एकत्रीकरण. ओ कसा तयार झाला, अ अधिक ह्रस्व उ दीर्घ उ यांचं एकत्रीकरण. औ कसा तयार झाला, आ अधिक ह्रस्व उ दीर्घ उ अशा पद्धतीने औ तयार झाला. म्हणजे हे संयुक्त स्वर मराठीमध्ये निर्माण झाले, समजलं का. सजातीय सर्वांना माहिती आहे, विजातीय सर्वांना माहिती आहे. सजातीला सवर्ण पण म्हणतात, विजातीला असवर्ण सुद्धा म्हणतात. नावं तुम्हाला पर्यायी नावं माहिती असली पाहिजेत. दीर्घ स्वर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ज्यांचा उच्चार करताना अधिक वेळ लागतो. त्यांची मात्रा किती असते मित्रांनो, त्याची मात्रा 2 असते. म्हणजे एखादा शब्द वाचण्यासाठी संख्येच्या रूपात लागणारा जो कालावधी असतो त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, तर मात्रा म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. पुढचा प्रश्न विचारलेला बघा, खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य नाही. गेल्या 3 वर्षापासून सातत्याने हा प्रश्न विचारला जातो आहे. देवनागरी लिपी म्हटल्यावर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, लिपींचा विकास त्या ठिकाणी थोडक्यात सांगून देतो. बघा आता इकडं जर आपण लक्षात घेतलं तर माझी एवढी पेंटिंग चांगली नाही आहे मित्रांनो बरं का, पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. मी हा इंडियाचा मॅप करतो, आधीच तुम्हाला सांगून देतो माझी पेंटिंग एवढी चांगली नाही आहे बरं का. तर इकडं त्या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने लक्षात घेऊ शकतो बरोबर. मी तिथं मॅप त्या ठिकाणी ॲड करायला पाहिजे होता बरोबर. हा उत्तरेकडचा भाग आहे, हा दक्षिणेकडचा भाग आहे, हा पूर्वेकडचा आहे, हा पश्चिमेकडचा आहे बरोबर. हा संपूर्ण जो काही आपला भारत देश आहे तो अशा पद्धतीने विभागलेला आहे. मग आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, इकडं हा जो काही आहे हा वर्ल्डचा त्या ठिकाणी मॅप आहे. मग इकडं जर आपण बघितलं तांबडा समुद्र बरोबर, हा तांबडा समुद्र. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की युरोप त्या ठिकाणी, हा युरोप
युरोपियन संघ, बरोबर. तिकडनं सिमेटियन नावाचा जो काही त्या ठिकाणी प्रदेश होता तिकडनं कुणाचं आगमन झालं तर आर्यांचं आगमन झालं, बरोबर. जोपर्यंत हिंदुस्थानामध्ये आर्य आलेले नव्हते तेव्हा सर हिंदुस्थानामध्ये कोणती लिपी अस्तित्वात होती तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की जो काही कुशाण राजा होता त्याने जी लिपी विकसित केलेली होती तर त्या लिपीचं नाव होतं खरोष्टी. ही लिपी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नावारूपास आलेली होती. जेव्हा इकडं हिंदुस्थानामध्ये कुणाचं आगमन झालं, आर्यांचं आगमन झालं मित्रांनो. आणि जेव्हा हिंदुस्थानामध्ये आर्य आले तर आर्यांनी आपल्या सोबतीला कोणती लिपी आणली, फास्ट सांगतो थोडं, ब्राह्मी लिपी आणली. मग आर्य इकडं आर्य कोण होते, आर्य त्या ठिकाणी दिसायला धिप्पाळ होते, गोरे पान होते, समजलं का. आणि आर्यांनी आपल्या सोबतीला आणली ब्राह्मी. किती वेळेस प्रश्न विचारलाय, बरोबर ना. मग आर्यांनी आपल्या सोबतीला कोणती आणली, ब्राह्मी आणली, बरोबर. मग आर्य उदरनिर्वाहासाठी इकडे आले होते, त्यांच्याकडे गुरे ढोरे होती, बरोबर ना. ते दिसायला गोरेपान होते, दिसायला धिप्पाळ होते, बरोबर. मग स्वतःचा उदरनिर्वाह करावा म्हणून त्या ठिकाणी ते हिंदुस्थानामध्ये अशा पद्धतीने ते पसरले. जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्या ठिकाणी ते भाग पडले. उत्तर ब्राह्मी, त्याच्यानंतर दुसरा दक्षिण ब्राह्मी, अशा पद्धतीने ते भाग निर्माण झाले, बरोबर. मग उत्तर ब्राह्मी, दक्षिण ब्राह्मी. उत्तरेमध्ये दोन भाग निर्माण झाले, एक पूर्व आणि त्याच्यानंतर एक पश्चिम. ओके. मग पश्चिमेकडच्या भाषा, पूर्वेकडच्या भाषा, बरोबर. मग देवनागरी असं का म्हटलं जात होतं बरं, तर देवनागरी असं म्हणण्यामागचं कारण काय होतं की जे आर्य होते ते आर्य स्वतःला काय म्हणायचे तर देव मानायचे आणि नगरातले लोक सुद्धा त्यांना देव म्हणायचे. म्हणून देव आणि नगरात राहणारे लोक म्हणून देवनागरी असं त्या ठिकाणी नामकरण झालं. आणि त्याची व्याख्या मग नंतर काय झाली की जी लिपी तिरकस, गोलाकार, अर्धगोलाकार अशा पद्धतीने लिहिली जाते तिला देवनागरी म्हणून ओळखलं जातं. हा एक महत्त्वाचा मुद्दा. मग तिची वैशिष्ट्य बघा आपण बॅचमध्ये घेतलेली, ती गतियुक्त आहे, यस. ती फास्ट लिहिली जाते कारण ज्याच्यापासून ती निर्मिती झाली ती म्हणजे कोणती तर त्यामधली सर्वात महत्त्वाची लिपी होती कोणती तर ती महत्त्वाची लिपी म्हणजे मोडी लिपी होती. मोडी लिपीपासून तिचं विस्तारित रूप जे काही आहे तिथं विस्तारित रूप जे काही निर्माण झालं तर ते अशा पद्धतीने निर्माण झालं. आणि त्याच्यापासून जी निर्माण झाली ती म्हणजे कोणती तर ती लिपी म्हणजे कोणती लिपी तर देवनागरी लिपी. ओके. अशा प्रकारे या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर पुढे वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण, यस. वर्णमालेचं वैज्ञानिक वर्गीकरण सुद्धा करण्यात आलं आहे कारण की क नंतर ख येतो, ख नंतर ग येतो, ग नंतर घ येतो, बरोबर. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दुहेरी लिपी चिन्हात समावेश नाही, चुकीचा आहे. दुहेरी लिपी चिन्ह यामध्ये समाविष्ट होत नाही, प्रत्येक दोन्हीसाठी एकच चिन्ह आहे, बरोबर. म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी काय होता चुकीचा होता. ऱ्हस्व व दीर्घ स्वरांची मात्रा बरोबर आहे. म्हणजे आपल्याला विचारलेलं काय आहे चुकीचं विचारलंय किंवा वैशिष्ट्य कोणतं नाही ते विचारलेलं आहे. मग दुहेरी लिपीचा समावेश हे म्हणून पर्याय क्रमांक फक्त सी हे त्याचं योग्य उत्तर होतं. अशा पद्धतीने हा प्रश्न विचारलेला होता, दरवर्षी विचारला जातोय. हा एक सोपा प्रश्न विचारलेला होता, विग्रह करून दिलेल्या पर्याय निवडा, बरोबर. सदाचार कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर हे तृतीय व्यंजन संधी उदाहरण आहे, तृतीय व्यंजन संधी, बरोबर. म्हणजे याचा विग्रह होत असताना काय होतं की जिथं तिसरं व्यंजन, कोणतं तिसरं व्यंजन या गटामध्ये जे घेतलं ना आपण, या गटामध्ये इकडे जे तुम्हाला सांगितलं तर या गटातलं तिसरं व्यंजन म्हणजे ही गट आहेत की हा पहिला गट आहे, दुसरा गट आहे, हा तिसरा आहे, चौथा आहे, पाचवा. याच्यावरती मग प्रश्न विचारले जातात की पहिल्या गटातला पंचमवर्ण कोणतं वगैरे वगैरे अशा प्रकारची प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. मग आता इथं जे तुम्हाला सांगतो आहे तर तिसऱ्या गटातलं व्यंजन म्हणजे त या गटातलं व्यंजन तिसरं कोणतं आलं तर त या गटातलं तिसरं व्यंजन येतं द, बरोबर. मग त्याला लक्षात घेऊन तुम्हाला काय करावा लागतो विग्रह करायचा असतो. मग आता खरे मित्रांनो सदाचार म्हटल्यानंतर काय तर सत बघा आता सत अधिक आचार अशा पद्धतीने विग्रह करायचा असतो. मग कोणता पर्याय बरोबर आहे तर हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे बी, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आहे. ओके. त्या बऱ्याचशा कन्सेप्ट मी त्या ठिकाणी आता वेळ आपल्याकडे कमी आहे, बरोबर. जेवढं महत्त्वाचं तेवढंच बोलतो. त्यानंतर पुढे प्रश्न विचारलेला होता समानार्थी शब्दांचा योग्य पर्याय निवडा, बरोबर. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. चौघ पर्यायांचं विश्लेषण मी इथं दिलेलं आहे. आता इथं सर्वात पहिला पर्याय काय होता सुधा, तनया, आत्मजा, बरोबर. हे त्याचं योग्य उत्तर त्या ठिकाणी असणार आहे, बरोबर. काय काय सांगितलं आहे की त्या ठिकाणी सुधा, तनया आणि आत्मजा या सर्वांच्या म्हणजे त्या पर्यायामध्ये आलेले सर्व शब्द त्या ठिकाणी बरोबर आहे का असा प्रश्न तिथे विचारलेला आहे, बरोबर. दुसरा पर्याय आपल्याला दिलेला होता सरिता, कोमल आणि राघू. बघा आता सरितासाठी आलेले समानार्थी शब्द कोणकोणते नदी आहे, तटिनी, जलवाहिनी, तरंगिणी, निर्झरिणी, कल्या,
कल्लोलिनी, तटी, निम्नगा, बरोबर अशा पद्धतीने ते कुणासाठी आल्यात, नदीसाठी आल्यात. म्हणजे त्या ठिकाणी ही जोडी हा पर्याय चुकीचा होता, कारण की सरिता म्हणजे नदी होतं. त्याच्यानंतर कोमल, आता कोमलसाठी सुद्धा त्या ठिकाणी इकडं समानार्थी शब्द जी काही आहेत ती आपण घेतलेली आहेत. कोमल, कोमळ, बरोबर, म्हणून त्या ठिकाणी हा पर्याय वेगळा होता. राघूसाठी समानार्थी शब्द घेतले. मी चौघ पर्यायांचं विश्लेषण या ठिकाणी करून देतोय. आता बघा राघू म्हणजे काय, तर पोपट, रावा, राघू आणि शुक, बरोबर, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्यानंतर पुढं अनुज. तुम्हा सर्वांना माहिती आहे अनुज म्हणजे काय. अनुज म्हणजे काय, इकडं बघा त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. अनुज म्हणजे छोटा, नंतर जन्मलेला आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो धाकटा, पाठचा, बारकानं लहान, नंतर जन्मलेला अनुज. उद्योगी, उद्योगी सर्वांना माहिती आहे, म्हणजे सर्वच्या सर्व पर्याय वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहेत. आता उद्योगी म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की उद्योगीची इकडे बघा, उद्यमशील, उद्यमी, उद्योगशील, प्रयत्नवंत, प्रयत्नवान, प्रयत्नशील, म्हणजे इथं आलेली शब्द जी काही ती जोडी किंवा जी काही लिंक आहे ती लागत नाही. आता अनिल म्हटल्यानंतर बघा अनिल शब्दासाठी समानार्थी शब्द काय, वायू, हवा, पवन, वात, समीर, समीरण, मरुत, म्हणजे हाही पर्याय चुकीचा होता. त्यानंतर पाय म्हटल्यानंतर तुम्हाला त्यासाठी सुद्धा पाय म्हणजे काय, चरण, पद, पाऊल, बरोबर. पान म्हटल्या तिकडे फोटोज घेतल्या डायरेक्ट. आपला शब्दसंग्रह असाच असतो बॅचमध्ये, ओके. चित्र स्वरूपामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांना मी सांगत असतो, बरोबर. आता बघा झाडाचे पान, पर्ण, पत्र आणि दल हे पानासाठी समानार्थी शब्द आहेत, म्हणून त्या ठिकाणी ह्याची पण लिंक लागत नाही. पाणी म्हटल्यानंतर अगदी सर्वांना माहिती आहे, पाणी म्हटल्यानंतर अगदी त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी जल आहे, नीर आहे, उदक आहे, जीवन, सलील, अंबू, पय, तोय, त्याच्यानंतर वारी, बरोबर. अशा पद्धतीने हे कुणासाठी आले आहेत, पाण्यासाठी आले आहेत. म्हणजे इकडं कोमरसाठी अजून इकडं समानार्थी शब्द होती, बरोबर. म्हणजे काही शब्द तुम्हाला या सर्व गोष्टींमध्ये मार्क 100% मिळतात आणि मिळून देणारे शब्द आहेत. मग फक्त पर्याय कोणता बरोबर होता, तर पर्याय ए हा बरोबर होता, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, जेवढं माझ्याकडनं सांगणं शक्य होते आहे कमी वेळेमध्ये तेवढं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न माझा आहे. खूप जास्त बोलता येईल याच्यावरती, पण आपल्याला मर्यादा आहेत, बरोबर. त्यानंतर अजून 21व्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचलो आहे. तर देवालय, हिमालय हे शब्द कोणत्या संधीची उदाहरण आहेत, तर ते स्वर संधी आहे. का, कारण की देवालय म्हटल्यानंतर देव अधिक आलय. कारण मित्रांनो बघा इकडं पहिला शब्द शेवटचा वर्ण स्वर आलेला आहे, तो कोणता, अ. तर दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण कोणता आलेला आहे, आ. म्हणजे दोघं स्वर एकत्र आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढं कर्म भाव संकर, संकीर्ण प्रयोगाचा हा प्रकार आहे, बरोबर. आता कर्म भाव संकर म्हटल्यानंतर याच्यामध्ये काय येतं, तर कर्माप्रमाणे बदलणारे क्रियापदाचे रूप, कर्माप्रमाणे, बरोबर आहे, कर्मभावामध्ये बदलणारच आहे, बरोबर. कर्म द्वितीय तर करता त्या ठिकाणी तृतीय विभक्ती असतो बघा. वडिलांनी मुलाला शाळेत घातला, अशा पद्धतीचं उदाहरण त्या ठिकाणी आलेलं आहे. वडिलांनी मुलाला शाळेत घातलं, अशा प्रकारचं उदाहरण त्या ठिकाणी आलेलं आहे. आता शाळेत घालणारे कोण आहेत, तर वडील आहे, बरोबर. काय सांगितलंय की कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं. आता बघा कर्म द्वितीय, प्रत्यक्ष क्रिया शाळेत जाण्याची कुणावर घडते, मुलांवर घडते, म्हणजे कर्म द्वितीयत आहे, बरोबर आहे. त्यानंतर कर्ता तृतीय, नि विभक्तीचा प्रत्यय जोडलेला आहे. कर्ता कशामध्ये आलेला आहे, तृतीयमध्ये आलेला आहे, बरोबर आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धती हे तर त्या ठिकाणी बरोबर आहे. कर्माप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं. आता मुलालाच्या ऐवजी मुलीला घेऊया आपण, मुलीला शाळेत घातली, म्हणजे क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदललं, हे सुद्धा बरोबर आहे. या वाक्यातील क्रियापद अंशतः कर्तरी असते, नाही, शक्यच नाही, बदलू शकत नाही ते, म्हणजे पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर अशा प्रकारची वैशिष्ट्ये आपल्याला समजली पाहिजे. याकरता सांगतोय की आपली बॅच अतिशय साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये मी बनवलेली आहे. तुम्हाला काही अडचण असली तर मी तुमच्यासाठी इथं केव्हाही मला तुम्ही कॉल करू शकतात, केव्हाही अडचणी विचारू शकतात. मेंटॉरशिप प्रोग्राम सुद्धा त्यामध्ये मी उपलब्ध करून दिलेला आहे, ओके. चला यापुढे आता 23 नंबरचा प्रश्न. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले, या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा. आताच मी तुम्हाला सांगितलं की होकारार्थीचं नकारार्थी वाक्य कसं बनवायचं. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही असं तिथं सांगितलं आहे का, नाही. सारे काही केलंय, बरोबर. म्हणजे शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काहीच केले नाही असे नाही, सारं काही केलंय. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी थोडे केले नाही, बरोबर. आता शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काही करायचे बाकी ठेवलेच नाहीये, समजलं का. म्हणजे याच्यावर ना अर्थ प्रकट होतो आहे की मुख्याध्यापकांनी शाळेसाठी सर्व केलाय, सार केलाय. म्हणून पर्याय क्रमांक 4 तिथं त्या ठिकाणी
नकार सुद्धा व्यक्त होतो आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, विठ्ठल परीक्षा उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता, या वाक्याचा प्रकार। आता तुम्हा सर्वांना माहिती आहे केवळ वाक्यामध्ये काय असतं, तर केवळ वाक्यामध्ये आपल्या भाषेत समजून घ्या, ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता एकच क्रियापद असते हो, त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, केवळ वाक्य म्हणतात। पहिला पर्याय तर काही येऊ शकत नव्हता, तिथं वाक्य कारणने जोडलेलं आहे, म्हणजे ते मिश्र वाक्य 100% येणार आहे। का? कारण की प्रधानत्व बोधक मध्ये संयुक्त वाक्य येतं, आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं गौणत्व बोधक मध्ये कोणतं वाक्य येतं, तर तुमचं मिश्र वाक्य येतं, बरोबर। हा 24 नंबरचा प्रश्न होता। 25 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषणांचा गट त्या ठिकाणी ओळखा, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, बरोबर। आता आवृत्तीवाचक म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे। या प्रश्नाला थोडं मी स्टार करतो बरं का। या प्रश्नाचं उत्तर जे काही आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दुहेरी तिहेरी अशा पद्धतीने पाहिजे होतं, बरोबर। पण हा प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी काय केला, सेकंड केला, तर रद्द केलेला आहे। मग रद्द का होतो, तशा प्रकारचा पर्याय त्या ठिकाणी दिलेला नाही, बरोबर। म्हणजे इकडे जर आपण लक्षात घेतलं तर इथं पहिल्या कीला उत्तर काय दिलं होतं, तर पहिल्या कीला उत्तर दिलं होतं पर्याय 2, म्हणजे पहिला ना दुसरा, इथं क्रमवाचक मध्ये येत होतं ना, बरोबर। म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न जे असतात आयोगाकडनं काय होत असतात, रद्द होत असतात। त्यानंतर 26 नंबरचा प्रश्न होता बघा, खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडी त्या ठिकाणी ओळखा, असा प्रश्न विचारलेला आहे। आता बघा, आगंतुक आणि आमंत्रित बरोबर आहे। आगंतुक म्हणजे काय, अचानक आलेला, आमंत्रित म्हणजे काय, आमंत्रण देऊन त्या ठिकाणी तो पोहोचलेला, बरोबर ना। अशा प्रकारे कृपण म्हणजे काय, सर्वांना माहिती आहे, कृपण म्हणजे काय, की तो कंजूस असतो, मक्खी चूस असतो, बरोबर ना, त्याला कृपण म्हणतात, त्याचा शूर येऊ शकत नाही। त्यानंतर अनुज, अनुज म्हणजे काय, नंतर, अनुचित येऊ शकत नाही। आता इथं तरी बऱ्याचदा आपण असं म्हणतो की इथं अनुचित प्रकार घडला, बरोबर ना, किंवा इथं अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, बरोबर। मग तो शब्द तिथं येऊ शकत नाही। शुद्ध पक्ष वद्य पक्ष, यस, आता याला तुम्ही शुक्ल पक्ष म्हणू शकतात, वद्य पक्षाला तुम्ही कृष्ण पक्ष म्हणू शकता, बरोबर। आता इकडं त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकता बघा, अमावस्येनंतर सुरू होणारा आणि पौर्णिमेला संपणारा, अमावस्येनंतर सुरू होणारा पौर्णिमेला संपणारा शुद्ध पक्ष असतो। बघा प्रश्न कुठं विचारला तुम्हाला, समजलं का, आहेत आपल्याला अभ्यासक्रमाला। पौर्णिमेनंतरच्या अमावस्येपर्यंत कालावधीला काय म्हणतात, वद्य पक्ष किंवा त्याला म्हणतात कृष्ण पक्ष, बरं का। म्हणजे एकमेकांना ते विरुद्ध जोडी आहे, म्हणजे ए आणि डी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, समजलं का। ए आणि डी ही त्या ठिकाणी काय असणार आहे, योग्य जोडी असणार आहे। म्हणजे इथं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी सांगायचं आहे की बी आणि सी अयोग्य जोडी, बरोबर ना। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर विचारली आहेत। 27 नंबरचा प्रश्न आहे बघा, 27 नंबरचा प्रश्न काय आहे, तर 27 नंबरचा प्रश्न, तर भाकरी करण्याची लाकडी परात, अगदी सर्वांना माहिती आहे, काथवट आहे ते, म्हणजे इथं तुम्हाला ही शब्द दिलेली होती पण ती न होती। पण मित्रांनो, घंगाळ म्हणजे काय, तर आम्ही ग्रामीण भागामध्ये मी हा शब्द बऱ्याचदा ऐकलेला आहे, जे काही त्या ठिकाणी गोल आकाराचं असतं, हे तांब्याचं भांडं, त्याला आपण गंगावन म्हणतो, बरोबर ना। आमच्या ग्रामीण भागामध्ये त्याला गंगावन असं म्हटलं जातं, आलं का लक्षात। तर ती गंगावन ही जी काही हा जो भाग आहे घंगाळ, त्याला काय म्हटलं गेलं, घंगाळ म्हटलं गेलं। तांब्याचं एक ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे आधी पूर्वीच्या काळी, आता पण त्या ठिकाणी काही भागांमध्ये ग्रामीण भागामध्ये अस्तित्वात असेल, तर तिथे त्या ठिकाणी काय, तर त्या भांड्यामध्ये आंघोळ करण्याची प्रथा त्या काळामध्ये होती, बरोबर। तर त्याला गंगावन म्हणायचे आमच्याकडे, बरं का। तर अशा पद्धतीने तो भाग आहे, तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2च आहे, बरोबर। तर 28 नंबरचा प्रश्न बघा, उंटावरून त्या ठिकाणी टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात, अगदी सर्वांना माहिती आहे, सांडणी स्वार म्हणतात, बरोबर। शिक्के नसवी म्हणजे काय, तर शिक्के नसवी म्हणजे राष्ट्राला पित्याप्रमाणे असणारा राष्ट्रपिता, बरोबर ना, राजाच्या दरबारात, त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, तर शिक्के नसवी असं म्हटलं जातं। हा एक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता, बरोबर। त्यानंतर पुढे बघा आपल्याला प्रश्न विचारला, हाही सोपा प्रश्न विचारलेला आहे, 29 नंबरचा, पुढील पैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत। तद्भव सर्वांना माहिती आहे, तद्भव शब्द म्हणजे काय असतात, की जी शब्द त्या ठिकाणी काय आलेली असतात, मराठीतून म्हणजे संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना त्यांच्या मूळ रूपामध्ये काय होत असतो, तर बदल होत असतो, अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होते। म्हणजे कर्णाचं कान होते, चक्राचं चाक होतं आणि अग्नीचं आग होतं का, असं का, तर त्या ठिकाणी गृहचं घर होतं, बरोबर। त्याच्यानंतर त्या ठिकाणी ग्रामचं गाव होतं। आता कर्मचं आणि त्याच्यानंतर किंवा काजचं काय होतं, तर काम, अशा पद्धतीने होत असतं। म्हणजे बी तर बरोबर आहे, म्हणजे 2 तर त्या ठिकाणी गेले, बरोबर। बी बरोबर आहे म्हणजे त्या ठिकाणी हाही गेला, म्हणजे इकडं पर्याय क्रमांक ए आणि बी हे त्या ठिकाणी योग्य आहे। गुरु पुष्प अग्निसरे काय आहे, ते तत्सम आहे।
पोट, रेडा, चिमणी हे देशी आहे, म्हणजे हे तर काही येऊ शकत नव्हतंय, म्हणून त्या ठिकाणी ए आणि बी. सर एवढं तुम्ही पाठांतर केला का? नाही पोरो, गेल्या 11 वर्षापासून मी हा सब्जेक्ट शिकवतोय आणि आपल्या शब्दसंग्रहाची मी स्पेशल नोट्स बनवली आहे, त्याच्यासाठी गोष्टी तयार केल्या आहे एकदम उत्कृष्ट पद्धतीने. या सर्व गोष्टींचा फायदा सर्वांना होणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जर आला तर 30 नंबरचा प्रश्न आहे बघा, परकीय शब्द व भाषा यांच्या योग्य जोड्या त्या ठिकाणी जुळवा, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, अरबी म्हटल्यानंतर फायदा हा शब्द त्याच्यामध्ये त्याची जोडी त्या ठिकाणी जुळते, म्हणजे पर्याय त्या ठिकाणी हे दोन गेले, बरोबर, म्हणजे हाही गेला आणि त्यानंतर हाही गेला, बरोबर. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर. मग आता दोघं त्या ठिकाणी गेल्यानंतर जपानी, बरोबर, म्हणजे बीचं त्या ठिकाणी काय येणार आहे, बरोबर. आता बीचं जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर इकडं 4 आहे, बरोबर, इकडं त्या ठिकाणी 1 आहे. आता जपानी म्हटल्यानंतर आणि त्याच्यानंतर काय टपाल होईल का? तर जपानी म्हटल्यानंतर हाराकिरी, बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सीचं काय आहे? तर सीचं त्या ठिकाणी स्पुटनिक म्हणजे काय? तर स्पुटनिक म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की स्पुटनिक म्हणजे त्या उपग्रहाचं नाव आहे. आणि रशियन म्हटल्यानंतर त्या ठिकाणी टपाल, बरोबर, सॉरी रशियन म्हटल्यानंतर स्पुटनिक. आणि कन्नड जे काही आलेलं आहे माझ्याकडनं त्या ठिकाणी जोडी जी काही आहे ती सिलेक्ट करताना त्या ठिकाणी म्हणजे अरबी म्हटल्यानंतर फायदा आहे हे तर कन्फर्म आहे, बरोबर. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर जपानी म्हटल्यानंतर हाराकिरी आणि कन्नड म्हटल्यानंतर जर आपण बघितलं तर इकडं टपाल आणि त्याच्यानंतर रशियन म्हटल्यानंतर स्पुटनिक, अशा पद्धतीने या जोड्या जोडलेल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढं 31 नंबरचा प्रश्न आहे बघा, आंबा चवीला गोड होता, हा प्रश्न कितीदा विचारलेला आहे? चतुर्थीच्या उपपदार्थांचा त्या ठिकाणी अर्थ काय, असा प्रश्न तिथे विचारलेला आहे, बरोबर. माताकारी मित्रांनो, परिणाम आहे, मूल्य आहे, मूल्य म्हटलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अशा प्रकारची प्रश्न आली ना तर आपण इलिमिनेशन मेथडने जायचं, बरं का. म्हणजे तिथं आता परिमाण त्या ठिकाणी ते असणार आहे, परिणाम म्हणण्यापेक्षा परिमाण असं त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकतात, म्हणजे इथं परिमाणाचा वापर झालेला असतो. मी जर असं म्हटलो की त्या ठिकाणी दूध लिटरला मिळते, इथं परिमाण वापरलेलं आहे लिटर, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मूल्य म्हटल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे एक पुस्तक 10 रुपयाला मिळते किंवा 4 गोळ्यांचे मूल्य 10 रुपये आहे, किंवा म्हणजे 4 गोळ्या 10 रुपयाला मिळतात. 10 गोळ्यांचं मूल्य किती आलं? 10 गोळ्यांचं मूल्य म्हणजे 4 रुपये झालं, बरोबर ना. 10 गोळ्या 4 रुपयाला मिळतात म्हणजे 4 रुपये त्याचं मूल्य आलं. याचं उत्तर आहे विषय. समजलं का? विषय म्हणजे काय की आंबा चवीला गोड होता, म्हणजे त्याचा मुद्दा काय आहे की तो चवीला गोड होता. विषय म्हणजे काय? तो मुद्दा. अशा पद्धतीने तो अर्थ इथं घेतलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. योग्यता काही येत नव्हतं. समजलं का? योग्यता म्हणजे काय की मराठी विषयाचा क्लास लक्ष्मण चौधरी सरांकडे जावे, बरोबर, ही झाली योग्यता, बरोबर ना. किंवा त्या ठिकाणी मराठीला सरांच्या नोट्स वापराव्यात, बरोबर, ही झाली योग्यता. म्हणजे इकडं त्या स्वरूपाची रचना नव्हती, आंबा चवीला गोड होता, तो मुद्दा आहे. समजलं का? म्हणून तो विषय पर्याय 3 आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आहे अपादान. अगदी सोपा प्रश्न होता. समजलं का? अपादान सर्वांना माहिती आहे, पंचमी विभक्ती हे त्याचं योग्य उत्तर आहे, बरोबर ना. अशा पद्धतीने आता चतुर्थी विभक्ती असेल, षष्ठी असेल, सप्तमी असेल, यावरती मला वाटतं जास्त बोलण्याची गरज नाही. याचे कारकार्थ उपपदार्थ आपण जे काही पाठांतर करतो त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पण मित्रांनो, या सर्व गोष्टी आपल्याला काटेकोर लक्षात ठेवायच्या आहेत, बरोबर. त्यानंतर पुढे जर आला तुम्ही तर तद्धित प्रत्यय. आता प्रत्ययाचे प्रकार 2 आहेत. प्रत्यय म्हटल्यानंतर प्रत्ययाचे प्रकार 2 आहेत. एक पहिला प्रत्ययाचा प्रकार आहे तो कृत आणि त्याच्यानंतर दुसरा आहे तो तद्धित, किंवा याला तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकतात तद्धितला अजून दुसरं पर्याय नाव काय आहे तर शब्द साधिते, अशा दुसरा प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट होतो, बरोबर. आता इकडं तद्धित आणि शब्द साधिते, बरोबर, ही 2 प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. माताकारी मित्रांनो, कृत म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कृत म्हणजे काय की नंतरून जोडणारं एखादं अक्षर जे असतं ते म्हणजे काय असतं तर त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर त्याला प्रत्यय म्हटलं जातं. जसं की रक्षक, बरोबर, अशा पद्धतीने त्या ठिकाणी इथं कुठला प्रत्यय जुडला आहे तर अक हे प्रत्यय जुडलेला आहे, म्हणजे कृतमध्ये त्याचा समावेश तुम्ही करू शकतात. मग आता सर इकडं तद्धितमध्ये किंवा शब्द साधितेमध्ये काय असतं ते प्रश्न आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे, पण या दोघांमधला फरक समजून घ्या. इथं नवीन शब्दजाती तयार होत असते. काय होत असते?
नवीन शब्द जाती तयार होत असते बरं का. अशा पद्धतीने ती रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. त्याला तद्धित किंवा शब्द साधिते म्हणून ओळखलं जातं. अलग लक्षात. इथं नवीन शब्द जाती तयार होत असते अशा प्रकारची रचना त्यामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मला तद्धिते किंवा शब्द साधिते जर मी समजा त्या ठिकाणी मनुष्य म्हटलं बरोबर, तर मनुष्य म्हटल्यानंतर हे सामान्य नाम असणार आहे मित्रांनो बरोबर. काय असणार आहे? सामान्य नाम असणार आहे बरोबर. इकडे नवीन शब्द जाती किंवा नवीन शब्द तयार होत असतो. मनुष्यत्व म्हणजे इकडं त्या ठिकाणी तो सामान्य नाम होता, इकडे भाववाचक नाम झाला. किंवा आपण असंही म्हणू शकतो सुंदर हे विशेषण होतं, इकडे येताना य प्रत्यय त्याला जुडला बरोबर. सौंदर्य हे काय झालं तर त्या ठिकाणी भाववाचक नाम झालं, म्हणजे एक शब्द जात बदलली. अशा पद्धतीने मला तुम्हाला सांगायचं आहे की इथं आलेली रचना जी काही असते तद्धित किंवा शब्द साधितीमध्ये नवीन शब्द तयार होत असतो. हा तो कन्सेप्ट आहे बरोबर. त्याच्यानंतर मग आता काय की तद्धित प्रत्यय कोणत्या शब्द जातींना लागतात? धातू खेरीज सर्वांना, म्हणजे नाम विशेषण अव्यय यांना त्या ठिकाणी जुळतात, म्हणजे बी सी डी बरोबर. म्हणजे पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्यानंतर पुढे बघा आता उकारांत स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्य रूप एकारांत होते व अनेक वचने वाकारांत होते ना. किती वेळेस अभ्यासला आपण जाऊ उकारांत त्याचं जावे बरोबर ना. वेकारांत एक वचन आणि त्या ठिकाणी जावा म्हटल्यानंतर अनेक वचन वाकारांत अनेक वचन. तुम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी अनुस्वार देऊ शकतात बरं का. त्याच्यावर तुम्ही काय करू शकता तर अनुस्वार देऊ शकतात अशा पद्धतीने जावांना अशा पद्धती. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे बघा जोड्या लावा अशा पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. पहिला आता कर्तरी प्रयोग. इथं कन्सेप्ट क्लिअर ठेवायची. कर्तरी कर्मणी आणि भावे एकच गोष्ट लक्षात ठेवायची. वाक्यामध्ये आलेला कर्ता नेहमी प्रथमेत असतो. संपला इथं विषय. वाक्यामध्ये आलेला कर्मणी प्रयोगामध्ये काय लक्षात ठेवायचं तर वाक्यामध्ये आलेला कर्त्याला नेहमी प्रत्यय असते. नेहमी प्रत्यय. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि भावे प्रयोगामध्ये काय असतं तर भावे प्रयोगामध्ये आलेला कर्ता आणि त्याच्यानंतर आलेला कर्म दोघांना प्रत्यय असतात. बस इथं प्रयोग संपला. सेकंदाच्या आत उत्तर काढा. कर्तरी प्रयोगामध्ये प्रथम. आता बघा उत्तर किती सोपं पडणार आहे आपल्याला काढायला. कर्तरी प्रयोग रामाने वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे, तू त्याला न्यायचे होतेस. संकीर्ण आहे, तो जातो, विषय संपला. जाणारा कोण आहे तो कर्त्याला प्रत्ययाने. डोळे बंद करून उत्तर द्या. 1च 4 कुठे आलाय 2 ठिकाणी आहे. 2 पर्याय तर त्या ठिकाणी गेले. कर्मणी प्रयोग कर्त्याला प्रत्यय आहे. कर्त्याला जिथे प्रत्यय आलेला असतं म्हणजे इथं कर्त्याला प्रत्यय आहे बरोबर. त्याने कविता लिहिली. डोळे बंद करून त्या ठिकाणी कर्मणी काय आलं बीचं 3. बीचं 3 कुठं आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे बीचं 3. भावे प्रयोग कर्त्याला कर्माला प्रत्यय. कर्त्याला कर्माला प्रत्यय. विषय संपला. सर आम्हाला कर्ता कर्म कसा ओळखतात हे आम्हाला माहिती नाही. त्यासाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो की आवर्जून लक्ष मराठी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जा आणि ते मी सेपरेट लेक्चर घेतलाय 50 मिनिटाचं की कर्ता आणि कर्म कसं ओळखतात डिटेल विश्लेषण करून सांगितलंय बरं का. त्यावरून सर्वांनी बघा. मग पर्याय क्रमांक संकीर्ण प्रयोग म्हटल्यानंतर तू त्याला न्यायची होतेस. मग संकीर्ण प्रयोग त्या ठिकाणी आलेला आहे बरोबर. संकीर्ण प्रयोगाचं सुद्धा मी लेक्चर घेतलंय आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सर्वांनी आवर्जून एकदा बघा. कर्तृकर्म संकर कसा ओळखतात, कर्मभाव संकर कसा ओळखतात समजलं का. त्याच्यानंतर कर्तृभाव कसा ओळखतात, कर्तृकर्म भाव संकर कसा ओळखतात. 4 पर्यायांचं सविस्तर विश्लेषणचं लेक्चर आपल्या यूट्यूबला घेतलाय. सर्वांनी बघा. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा आता की खालीलपैकी देशी शब्द कोणता. देशी शब्दांना मी गोष्टीला नाव दिलं आहे वारकरी संप्रदायाची गोष्ट बरं का. इकडं बघा आता कोवडा तद्भवाला भगवान तत्समाला ढेकून हा जो काही आहे हा देशी आहे. फक्त सी बरोबर अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न त्या ठिकाणी शुद्ध शब्दांचा गट ओळखा. बघा इथं त्या ठिकाणी तुम्हाला 4 पर्यायांमध्ये काही ठिकाणी शब्द कशी आलेली आहेत तर सारखी आलेली आहेत, काही ठिकाणी वेगळी आली आहेत. 2023ला जे 4 पर्याय दिलेले होते वेगवेगळ्या प्रकारची शब्द होती. इथं काही शब्द सारखे दिले आहेत त्यांनी. बघा कर्मेंद्रिय कबुली जबाब हे चुकलं. कारण की इथं महत्वाची गोष्ट काय लीला दीर्घ विलांटी पाहिजे होती. कर्मेंद्रिय म्हटल्यानंतर द ला रस्व विलांटी पाहिजे होती. संपला विषय. प्रतिकात्मक दीर्घ पाहिजे होती येणार नाही. कर्मेंद्रिय कबुली जबाब प्रतिकात्मक हे बरोबर आहे. इथं उच्चुम छ खल बरोबर. त्याचा उच्चार त्या ठिकाणी करताना थोडं हे होत आहे. उच्चुम खल बरोबर. आ सेतू हिमालय. आ सेतू हिमालय बरोबर म्हणजे कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत बरोबर ना. आ सेतू हिमालय. गपिष्ट बरोबर आहे. बी आणि सी बरोबर आहे.
उतरून छंखल, बरोबर ना. अ सेतू नाही, आ सेतू हिमालय. इथं तू रस्व पाहिजे होता, गप्पिष्ट नाही रस्व पाहिजे होतं, म्हणजे हा नाही. बी आणि सी बरोबर, पर्याय त्या ठिकाणी 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे की बी आणि सी बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, संख्या विशेषण व त्यांची उदाहरणे त्यांच्या योग्य जोड्या लावा, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. संख्या वाचक म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी तुम्हाला सांगितले त्याचे उपप्रकार, बरोबर. इथं तुम्ही उत्तर देऊ शकतात. क्रमवाचक म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की क्रम सांगा, बरोबर. म्हणजे बीचं किती आलाय 4, बीचं 4 एकाच ठिकाणी, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. संख्यावाचकचं 2 येणार होतं, दोघे तिघे पाची साती, बरोबर ना. हे तुम्हाला मी स्पष्ट केलं आधीच. बघा विशेषणावरती 3 प्रश्न आतापर्यंत विचारलेले दिसत आहेत. त्याच्यानंतर आवृत्तीवाचक म्हटल्यानंतर दुप्पट तिप्पट दुहेरी तिहेरी. अनिश्चित म्हटल्यानंतर थोडा फार सर्व इतर. जिथं नेमक्या संख्येचा बोध होत नाही तिथं अनिश्चित संख्या विशेषण आलेलं असतं. याच्यावरती मला असं वाटतं जास्त बोलण्याची गरज नाही, आपलं लेक्चर विनाकारण वाढेल, बरोबर. ह्या कन्सेप्ट सोप्या आहे, बरोबर. त्यानंतर पुढं आता एक नवीन प्रश्न इथं विचारलेला होता बरं का, की जे आपण अभ्यासतो विरामचिन्हे त्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न इथं विचारलेला होता मित्रांनो, बरोबर. माता अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरले जाते, बरं का. अवग्रह हे विरामचिन्ह कधी वापरले जाते, तर इथं आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो, अक्षराचा उच्चार लांब आहे हे सुचविण्यासाठी. तर हेच त्याचं योग्य उत्तर आहे. बघा अवग्रह चिन्ह अशा पद्धतीने आहे, बरं का. याचे उदाहरण म्हणजे सोहम, त्याचा उच्चार जो काही आहे तो उच्चार लांब होण्यासाठी सुचविण्यासाठी याचा वापर केला जातो, बरं का. महाकाव्यांमध्ये याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता. अशा पद्धतीचे अवग्रह विरामचिन्ह आहे. इतर विरामचिन्ह आपल्याला सर्वांना परिचित आहे, पण आयोगाने कुठे विचारला तर अवग्रहावरती प्रश्न विचारला. असं आहे. 5 ते 6 प्रश्न असे असतात की एकदम खोचक असतात, की जिथं आयोगाला वाटतं की ही चुकली पाहिजेत तिथं आपल्याला मार्क बरोबर आणायचे. जे बरोबर सोडवतील त्याची पोस्ट आहे. चला या पुढे आता बघा इकडं आता की ती ई हे प्रत्यय लागून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात, बरोबर. म्हणजे आता आपण जर म्हटलं असं की शाबास की, हे एक उदाहरण आहे, बरोबर. त्याच्यानंतर शांतता, बरोबर. नम्रता, त्याच्यानंतर ई म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे, बरोबर. ई म्हटल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये समाविष्ट, म्हणजे हे प्रत्यय लागून त्या ठिकाणी तयार झालेली असतात, बरोबर. ही प्रत्यय लागून त्या ठिकाणी काय झालेली असतात, तयार झालेली असतात, बरोबर. म्हणजे आता जर आपण त्या ठिकाणी असं जर म्हटलं गुलामी, आपण गुलामगिरी पण म्हणतो, गुलामी, बरोबर. ती गुलामी, ती शाबासकी, ती शांतता, ती नम्रता, म्हणजे स्त्रीलिंगी अशा पद्धती. ओके, अशा पद्धतीने कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर पुढे प्रश्न विचारला होता शब्दयोगी अवयव व त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या त्या ठिकाणी तुम्हाला जोडवायच्या आहेत, बरोबर. आता इथं जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर विशेषण साधित म्हणजे काय, विशेषणाच्या मूळ रूपापासून तयार झालेली, म्हणजे योग्य विरुद्ध हे विशेषण साधित आहे. धातू साधित म्हणजे काय तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, धातू साधित म्हणजे देखील लागी. म्हणजे शब्दयोगी म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती आहे की ते काय होतात, ते एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडून येत असतात मित्रांनो, बरोबर. त्याला त्या ठिकाणी शब्दयोगी असं म्हटलं जातं. म्हणजे तो देखील, बरोबर ना, भाऊ देखील, आई देखील, अशा पद्धतीने प्रत लागी अशा पद्धतीने एखाद्या नामाला त्याला जोडून येत असतात. त्याच्यानंतर विशेषण साधित योग्य विरुद्ध, त्याच्या विरुद्ध मी तक्रार नोंदवतो, बरोबर ना, अशा पद्धतीने ते नामाला जोडून येत असतात. त्याच्यानंतर क्रियाविशेषण साधित म्हटल्यानंतर इकडे येणार ते जवळून मागून, बरोबर ना, क्रियेचा अर्थबोध त्यातनं त्या ठिकाणी होत असतो, बरोबर. म्हणजे इथं त्या ठिकाणी जोड्या आपण जोडू शकतो. एचं 3, हा गेला, हा गेला. बीचं त्या ठिकाणी 1, बीचं 1 कुठं आलं, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सीचं 2 होतं आणि त्याच्यानंतर डीचं 4 होतं. अशा पद्धतीने त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा खालीपैकी कोणते वैशिष्ट्य केवलप्रयोगी अव्ययाचे नाही असा प्रश्न विचारलाय. आता केवल प्रयोगी अव्यय ती वाक्याच्या आरंभी येतात, बरोबर आहे. अरे रे केवलप्रयोगी अव्यय आलं, बरोबर. त्याचे फार वाईट झाले, त्याचे फार वाईट झाले, हे वाक्याच्या शेवटी आलं केवलप्रयोगी अव्यय, पहिलं बरोबर आहे. ती वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्ती प्रत्यय नसतो, हेही बरोबर आहे, प्रत्यय जुडलेला नाही. त्याच्यानंतर एक उद्गारवाचक शब्द विविध भावना व्यक्त करतो, बरोबर आहे. समजलं का. अरे रे म्हटल्यानंतर त्याचे फार वाईट झाले ही भावना आपण इथं व्यक्त केली. अरे रे त्याचे घर पडले दुसरी भावना व्यक्त केली, बरोबर ना. अरे रे तो नापास झाला ही तिसरी भावना व्यक्त केली. म्हणजे एक उद्गारवाचक वाक्य विविध भावना व्यक्त करते, बरोबर आहे. म्हणजे तिघं बरोबर आहे. चौथं काय म्हणते, केवलप्रयोगी अव्ययांचे प्रकार त्याच्या स्वरूपावरून पडतात, नाही, केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार त्याच्या भावनेवरून पडतात. मित्रांनो या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. म्हणजे फक्त डी चुकीचं आहे, कुठं आहे
पर्याय 4. विचारलेलं काय की कोणतं नाही, तर डी नाही. समजलं का? अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे जर तुम्ही आलात तर 48 नंबरचा प्रश्न आहे बघा आता. क्षूल पाणी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी मानधन, बरोबर, त्याच्यानंतर काळतोंड्या, बरोबर. आता इथं त्या ठिकाणी हे शब्द बहुव्रीही समासाच्या कोणत्या उपप्रकाराचं उदाहरण आहे? चतुर्थी आहे का, त्या ठिकाणी षष्ठी आहे, पंचमी आहे का सप्तमी आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे विभक्ती बहुव्रीही समासाचे ते उपप्रकार आहे. विभक्ती बहुव्रीही समासाचे अजून 2 उपप्रकार पडतात, एक समानाधिकरण आणि एक व्याधिकरण. समानाधिकरण म्हणजे दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये असतात आणि व्याधिकरण म्हणजे त्याला प्रत्यय जुडलेली असतात, बरोबर. मग आता इथं काय, तर क्षूल पाणी म्हणजे क्षूलचे पाणी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मानाचे धन म्हटल्यानंतर षष्टीमध्ये जाणार ना. मग ते सर्व उदाहरणं कशामध्ये जाणार? षष्टीमध्ये जाणार, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने काळतोंड्या. काळतोंड्या म्हणजे काय की इकडं एक दुष्ट प्रवृत्ती व्यक्तीला किंवा आपण त्याला जे काही आपल्याला म्हणजे स्पष्ट करायचं आहे की तिकडं जा काळतोंड्या म्हणतो ना आपण, की एखाद्या व्यक्तीला एक वेगळ्या नजरेनं त्या ठिकाणी बघणं, म्हणून त्या ठिकाणी ते षष्टी बहुव्रीही बरीच उदाहरणं मी इथं घेतलेली आहेत, बरोबर. हा एक प्रश्न विचारला होता, हाही सोपा होता. इकडं सिद्ध म्हणजे काय की दिलेल्या शब्दाचं मूळ रूप जे आलेलं असतं मित्रांनो त्याला म्हणतात सिद्ध, बरोबर का. मग आता कुठं आलेलं आहे? जा, ये, कर, का, खा, पी आणि घे अशा पद्धतीने मूळ रूप आलाय. म्हणजे एचं 4 कुठं आलेलं आहे? पर्याय 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बीचं 3, यस. इकडं म्हणजे शिलाई, लढाऊ आणि पुजारी त्याच्या मूळ रूपामध्ये बदल झालाय. त्यानंतर याचं 2 देवघर, पोळपाट, निळकंठ हे सामासिक शब्द आहेत आणि अभ्यस्त म्हटल्यानंतर ही मोठी संकल्पना आहे. आता मी मागच्या लेक्चरला सुद्धा अभ्यस्त शब्द ही कन्सेप्ट क्लिअर करून दिली होती. अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. किती प्रकार पडतात? 3. सर्वात पहिला जो आहे तो पूर्ण अभ्यस्त, ज्याने अजूनही त्या ठिकाणी आपलं पहिलं लेक्चर बघितलं असेल 23चं, त्याने आवर्जून 23चं बघा आणि मग त्या ठिकाणी 22कडे बघायला या, बरं का. अंशाभ्यस्त आणि त्याच्यानंतर पुढं अनुकरणवाचक. अशा पद्धतीने या सर्व 3 घटकांचा अनुकरणवाचक या 3 घटकांचा समावेश यामध्ये होतो. आता पूर्णाभ्यस्त म्हणजे काय की जो पहिला शब्द असतो तोच दुसरा शब्द येणे, दोघांना अर्थ असणे. त्याच्यानंतर अंशाभ्यस्त म्हणजे काय, जो पहिला शब्द असतो तो दुसऱ्या शब्दामध्ये एखादा अक्षर बदलून येणे म्हणजे तो अंशाभ्यस्त असतो. आणि अनुकरणवाचक म्हणजे काय की ज्याच्यातनं त्या ठिकाणी थोडा प्रमाणामध्ये ध्वनी प्रकट होत असतो तो अनुकरणवाचक असतो, बरोबर का. अशा पद्धतीने या कन्सेप्ट एकदम सोप्या पद्धतीने मी क्लिअर करून दिलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा आता. तत्पुरुष समास व त्याची उदाहरणे कोणत्या पद्धतीने आलेली आहेत, बरोबर. तत्पुरुष समास म्हटल्यानंतर तृतीय तत्पुरुष म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे तृतीय म्हटल्यानंतर ने, एशी, निशी, ही, उपासमार, उपासमारीने मार किंवा दयेने आद्र. म्हणजे एचं 3, एचं 3 कुठं आलेलं आहे? 2 ठिकाणी. 2 गेला, 3 गेला, बरं का. 1 आणि 4 हे त्याचं योग्य उत्तर असू शकते, बरोबर. त्याच्यानंतर त्या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष म्हटल्यानंतर काय? व्याही भोजन, व्याहींसाठी भोजन. साठी विभक्ती प्रतिरूपक अव्यय त्याला जुडलेला आहे. व्याहींसाठी भोजन. व्याही सर्वांना माहिती आहे. वाट खर्च म्हणजे काय? वाटेतला खर्च ला आलेला आहे, बरोबर का. म्हणजे 2चं 1 कुठं आलेलं आहे? 2चं 1 बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे इकडं त्या ठिकाणी 2 ठिकाणी 2चं 1 आहे. त्याच्यानंतर पुढे षष्ठी विभक्ती म्हटल्यानंतर ज्ञानयज्ञ, ज्ञानाचा यज्ञ, गणाचा गणपती, बरोबर ना. म्हणजे सीचं त्या ठिकाणी काय आलं? 4, पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं योग्य उत्तर आहे. डीचं 2 होतं. घरधंदा म्हणजे काय? घरातील धंदा. विद्या पारंगत म्हणजे काय? विद्येतील पारंगत. आता सप्तमी काय येते? कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे सप्तमीचा जो काही कार्यकर्ता आहे तो सप्तमीचा कार्यकर्ता काय आहे? तर अधिकरण असा आहे. म्हणजे जिथून स्थळ, काळ, वेळ अशा प्रकारच्या रचनेचा बोध त्यातनं होत असतो. अशा पद्धतीने त्याची रचना त्यामध्ये येत असते मित्रांनो. लेक्चर बरंचसं त्या ठिकाणी लांबलं, ठीक आहे, असो. 1 तासाचं लेक्चर त्या ठिकाणी आपलं झालं असेल, बरोबर. पण जेवढं त्या ठिकाणी महत्त्वाचं होतं तेवढं मी त्या ठिकाणी सांगितलं. अजून मला बरंच काही बोलता येत होतं पण वेळेची मर्यादा होती. अशाच पद्धतीच्या प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनल आपण क्लिअर करून घेणार आहोत. ज्यांनी अजूनही यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा. इथे मी थांबतो. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.